आणि आज प्रहार प्रीमियर लीगमध्ये गेले 2 दिवस ते आमच्यासोबत जोडले गेलेत. म्हणजे जी मोठी मॅच होईल, दोन्ही टीमने एक एक विजय प्राप्त केलेला आहे आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही टीमकडे जे खेळाडू आहेत, व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत, सातत्याने भलेही अंकित असणारे खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना एक मोठा सामना मायबाप क्रीडा रसिकांना क्रिकेटची मेजबानी पाहायला मिळेल. 100% मला असं वाटतं जे संघ स्पर्धेत सहभाग घेत आहेत त्या प्रत्येकाकडे काही ना काही आहे म्हणून ते स्पर्धेत सहभाग घेत असतात. आणि फक्त कधी कधी संधी त्यांना मिळत नाही, वेळ त्यांची साथ देत नाही, मेहनत त्यांची थोडी कमी पडते आणि नशिबाची साथ मिळत नाही. नाही, अशा वेळेला त्यांना त्या स्पर्धेला मुकावं लागते. पण पाहूया आता दोन संघ जेव्हा एक एक वेळा जिंकून या स्टेजवर पोहोचलेले आहेत, त्याचमुळे ती चुरस आता वरच्या दर्जाची पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर राजेश सोरडे याने एक जबरदस्त खेळ सादर केला. पहिल्या सामन्यामध्ये वासिक शेख यांच्या वतीने एक चांगला खेळ पाहायला मिळाला. तर एका बाजूला बॅटर, एका बाजूला बॉलर, असे म्हणतो मॅचचे पुरस्कार आपण पहिल्या दोन सामन्यामध्ये पाहिले. आणि त्याचमुळे आता या सामन्यामध्ये ते लक्ष केंद्रित करत आहेत प्रत्येक प्रेक्षक, की आता नक्की कुठल्या संघाच्या वतीनं ती चांगली सुरुवात पाहायला मिळेल. दोन बॅटर्स मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये इजाज कुरेशी आणि उस्मान पटेल यांनी एक थोडी प्रॅक्टिस केली खेळपट्टीची. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना ते आक्रमक प्रयत्न केले, त्यांच्या वतीनं ते प्रयत्न यशस्वी सुद्धा झाले. आणि आता पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे आणि पाहूया या ठिकाणी तो प्रयत्न उस्मान पटेल यांना स्ट्राईक एंडला कसा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहेत, ते म्हणजेच समीर जगताप. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट आहे. स्ट्रायकिंग एंडला उस्मान पटेल. ऑन साईडला स्वीप करायचं आहे, बॉल स्क्वेअर लेगला, चांगला स्टॉप. थोडा बॅलन्स चुकला होता आकाशचा, पण वेळीच त्यांनी स्वतःला सावरलं. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न ओमकार गायकवाड त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही उस्मानचा, कारण पहिल्याच चेंडूवर रिस्क घेण्याची तयारी उस्मानची नाहीये आणि त्याचमुळे पहिला बॉल येतोय डॉट. पहिल्याच बॉलवर रन आलेली नाहीये. उस्मान पटेलने प्रयत्न खूप चांगला केला, परंतु त्यानंतर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना समीर जगताप बारामती विभागातील खेळाडू आहे. ओडी विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कटरचा वापर, आडव्या बॅटने खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय बॉल. दुसऱ्या बॉलवर देखील रन नाहीये. उस्मानला शांत ठेवले. पहिल्या दोन चेंडूंवर उस्मान पटेल सारख्या एका आक्रमक खेळाडूला शांत ठेवलंय इथे समीर जगतापने. हायेस्ट कॅलिबर असलेले खेळाडू तुम्हाला आता या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कॅलिबर जगताप यांचं पाहायला मिळतं उस्मानच्या समोर. यावेळी संधी मिळाली होती, टप्पा खेचला, बॉलला केलं हुक, बॉल वन बाउन्स घेऊन जाते फाईन लेग सीमा रेषा पार. पहिल्या दोन डॉट बॉलचं सडतड उत्तर देते उस्मान पटेल. चौकार खेचून तिसऱ्या चेंडूवर धावा होत आहेत 4. शिरसाट स्पोर्ट्स. भरपूर वेळ शांत ठेवू शकत नाहीये तुम्ही उस्मान पटेलला. त्याचा नैसर्गिक खेळाचा आक्रमकतेने ठासून भरलेला आहे आणि त्याने अखेर आक्रमण केलंय. चौकार आलाय फाईन लेग रिजन मधून, बॉल मागे पाठवला, तिथे येतोय चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा. समीर जगतापच्या विरोधात एक चौकार आलाय आणि आता सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होता. ऑन साईडला दिशा दिली, अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु बॉल थांबणार नाहीये. महेश नानगुडेने प्रयत्न चांगले केले परंतु बॉल थांबलेला नाहीये. आणखी एक चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. हाऊ टू यूज पॉवर प्ले, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये उस्मान करताना पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि त्याचमुळे त्या मोकळ्या जागेचा आढावा घेताना तो स्ट्रोक त्यांच्या वतीने एक्झिक्यूट केला. मिड विकेटला त्यांनी टार्गेट केलं, तो बॉल काउस कॉर्नरला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे आता तो आढावा फलंदाजाचा किती कामी येतो आपल्या संघासाठी तेच पाहायला मिळालं. पहिले 2 चेंडू समीर जगताप यांच्या नावावर होते, पण त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू उस्मान पटेल यांनी आपल्या नावावर केले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय.
येत असताना एक चांगला अँगल बनवला, पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केला, फिंगर रोल केली, गती थोडीशी कमी केली होती आणि जसा टप्पा पडला बॉल लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये गेला. यष्टीच्या मागे ऋषीदादा झोरी यांनी हा बॉल थांबवला आणि अखेर डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती. पहिलं षटक संपले पॉवर प्लेचं, जिथे धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 14, बिनबाद 14. चांगली सुरुवात आहे शिरसाट स्पोर्ट्ससाठी. 3 डॉट 2 चौके आणि 1 षटकार असं ॲनालिसिस आपण पहिल्या षटकाचं पाहिलं. गोपी सर, आपण जर या स्पर्धेचा आढावा घेतला तर स्पिन अटॅक किंवा लेग कटर्स जे गोलंदाज आहेत त्यांनी खूप जास्त भाव खाल्लेला आहे या मैदानावर, कारण टर्फ विकेट आहे आणि अशा ठिकाणी कटर्स गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने भाव खाऊन जातात आणि आज देखील तेच पाहायला मिळालं. पहिल्या 3 सामन्यामध्ये तीच चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा समीर जगताप यांची जी गोलंदाजी आहे लेग कटर किंवा स्पीड व्हेरिएशन असलेली, त्यामध्ये उस्मानला काही क्षणासाठी त्यांनी अडवून ठेवलं होतं, पण उस्मान एक नैसर्गिक अटॅकिंग स्ट्रायकर बॅटर आहेत आणि ती स्ट्रायकिंग बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला इजाज कुरेशी पाहायला मिळत आहेत, बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत विकी कलमे, म्हणजे तोच क्रम निश्चित केलेला आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाने मागच्या सामन्यामध्ये जो क्रम होता तोच क्रम या ठिकाणी निश्चित केलेला आहे. पहिलं षटक समीर जगतापचं आणि दुसरं षटक विकी कलमेचं. विकी कलमेच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. मागच्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला विकी कलमे, पण तो आता त्याच्यावर विश्वास दाखवलाय. नौकरी त्याचा सिमर वेगवान गोलंदाज, लातूर विभागाला बिलॉंग करतो हा खेळाडू. गेली अनेक वर्ष सातत्याने या संघासाठी खेळतोय आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला डावखुरी हाताचा आक्रमक फलंदाज एजाज कुरेशी असेल. लेफ्ट हँडर सीमरच्या विरोधात लेफ्ट हँडर बॅटर पाहायला मिळतो. हे बॅटल इथे रंगेल. पहिला बॉल कॉम्बॉक्स इन कडून दुसऱ्या षटकाचा विकी कलमे, लेफ्ट मोठी विकेटने पहिला बॉल. हाकून टप्प्याचा होता, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बॉल खाली पकडलाय, झेल वड कॅच, परंतु पहा थोडासा मागे गेला, झेल घेतलाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, उन्हाचा तडाखा आहे. विनंती असेल झेल घेत असताना, फिल्डिंग करत असताना स्वतःची काळजी घ्या. थोडं मोकळं ठेवा, थोडं गर्दी करू नका प्लीज, थोडं हवा येऊ द्या. कारण थोडं कठीण असते. अगदी जेव्हा तुमच्या शिराच्या वर बॉल असतो आणि जास्त एलिव्हेशन प्राप्त केलेला चेंडू असतो आणि तुम्ही अगदी सरळ वर बघता, अशा वेळेला बॉडी बॅलन्स मागे जाण्याची दाट शक्यता असते आणि तेच पाहायला मिळालं. विकी कलमे थोडेसे मागे गेले, बॉडी बॅलन्स चुकला, झेल तर ने सोडला. त्यांना माहिती आहे इजाज कुरेशीच्या विकेटचं महत्त्व. आपल्या संघाला खुशी द्यायची असेल तर इजाज कुरेशीला बाद करावं लागेल आणि विकी कलमे यांना ती पहिली सफलता मिळते आणि पहिला धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्सला. इजाज कुरेशी जास्त काही योगदान न देता करतोय परतीचा प्रवास. चला, दुखापत गंभीर नसावी अशीच अपेक्षा आपण बाळगूया, कारण या ठिकाणी खरं तर आवश्यकता गोलंदाजाची आहे, आवश्यकता गोलंदाजीची आहे, ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आणि उस्मान थोडी चर्चा करतायत इजाजशी की कसा फटका एक्झिक्यूट करायला हवा. कारण समोरून दिसते तुमचा बॅटर जो खेळतोय कशा पद्धतीने तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायला हवा, आणि जर तसं एक्झिक्युशन झालं नाही तर मग फलंदाज झेलचीच्या स्वरूपात अशा पद्धतीनं बाद होतात. खरं ते प्रश्न असेल इजाज कुरेशीसाठी गरज होती का, तर त्याचं उत्तर येईल गरज नव्हती, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही खेळताय दुसऱ्या षटकामध्ये आणि तिथे थोडीशी जोखीम घेतली. इजाज कुरेशीने टायमिंग जुळलेलं नाही आणि अखेर एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इजाज कुरेशीच्या रूपाने धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फायटर जेट योगेश पेनकर मैदानात दाखल झालाय. या खेळाडूने देखील गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. ISPL ची स्पर्धा आपण पाहिली, तिथे देखील या सर्वच खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि योगेश पेनकर एक कल्पक संघनायक म्हणून जाणला जातो. फायटर जेट हे नाव याला टेनिस क्रिकेट विश्वाने दिलंय आणि तो फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला रायगडचा टायगर, दुसऱ्या बाजूला फायटर जेट. 14 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल आणि आता उजव्या हाताचे दोन्ही फलंदाज आहेत. राईट हँडेड बॅटर पाहायला मिळत आहेत. योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यासमोर विकी कलमे. आणि अपेक्षा करूया विकी कलमेला कोणतीही दुखापत नसेल. एक चांगला खेळाडू आहे, महत्त्वाचा गोलंदाज हमराज मृत्युंजय कोथरूडसाठी. ऋषीदादा झोरी आणि संदेश पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वच खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट प्राप्त केली, जो ब्रेक थ्रू गरजेचा होता. शिरसाट स्पोर्ट्सला पहिला धक्का दिला. धावसंख्या 14, एक गडी बाद. विकी तयार. लेफ्ट ओडी विकेटने या षटकातला दुसरा चेंडू टाकेल स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकर. योगेशसाठी थोडासा पुढे टाकलेला बॉल, बॅटचा फेस ओपन केला. ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय.
मिड ऑफ रिजन मधून बॉल थोडासा मागे गेला. वाईट डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये महेश नानगुडेने बॉल थांबवलाय आणि तिथे सिंगल मिळते. पहिली धाव घेत असताना योगेश पेनकरने स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या पुढे चालली आहे 15, एक गडी बाद. सेट फॉर द नेक्स्ट. म्हणजेच पहिल्याच बॉलवर एक डिफेन्सिव्ह आत्मविश्वास स्वतःकडे ओढून घेणारा आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हरला एक्झिक्यूट करणारा तो ड्राईव्हचा फटका आपण योगेश पेंडकर यांच्या वतीनं पाहायला मिळाला. कारण सुरळीत अशी धावफलकाची अवस्था आहे. धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 15, गडी बाद झालेला 1 आणि त्याचमुळे इजाज कुरेशी बाद झालाय. त्याचं दुःख पसरवण्यासाठी थोडा वेळ मैदानात घालवणं आवश्यक आहे. तोच अप्रोच योगेश पेंडकरचा ऑन साइड लाडगाडपेटने खेळलं. उस्मानचा फटका चुकला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सूर घेतोय, झेल टिपतोय. फलंदाज उस्मान पटेल यांना बाद होऊन परतवायला लागतंय. पर्याय म्हणून कोणी पुढे येत नसेल तर स्वतः पुढे यायचं असतं आणि विकी कलमे पुढे आलाय आणि 2 विकेट घेऊन गेलाय. विकी कलमे आला, त्याने चेंडू टाकले, विकेट्स घेतल्या. उस्मान पटेलने इथे खराब शॉट सिलेक्शन दाखवलं. मोठा फटका खेळायचा होता परंतु भरपूर एलिव्हेशन जेल श्रीखुनेने टिपला. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि ते तेवढंच शक्य नाही. एका बाजूला उन्हाचा तडाखा आपण पाहतोय आणि एवढ्या प्रचंड उन्हामध्ये हा झेल घेणं तितकंसं सोपं नव्हतं परंतु श्रीखुनेने ते करून दाखवलंय. अखेर दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. उस्मान पटेल बॅक टू दी पवेलियन गॉन. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा, 2 गडी बाद. 2 धक्के दिलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकच वादा. अशोक गायकवाड मैदानामध्ये पोहोचलाय. खरं तर हे षटक खूप इम्पॅक्टफुल राहिलेलं आहे. खरं तर हमराज मृत्युंजय पुणे या संघासाठी फायद्याचा. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 14 धावा होत्या आणि दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने धावफलकाची सुरुवात करण्याचे इंटेंट दाखवले होते आणि अशा वेळेला विकेटचा शोध घेणं आवश्यक होतं आणि विकी कलमे आले. विकी यांनी इजाजचा विकेट घेतला. त्यामागोमाग उस्मानचा सुद्धा विकेट विकीला मिळालेला आहे. त्याचमुळे या षटकामध्ये जी पुनरागमनाची आवश्यकता होती तीच पुनरागमन करून देत आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता हा सामना सुरू होण्याच्या अगोदर हा सामना खूप रोखठोक होणार आहे आणि तीच भूमिका आता दोन्ही संघातील खेळाडू घेतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक गायकवाड म्हणजेच दादा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. विकी कलमेचं हे षटक फायद्याचं राहिलेलं. 2 विकेट्स मिळालेत आणि आता पण त्यांनी खर्च केलेले आहेत फक्त 1 धाव. म्हणजेच 0वर परतावं लागलं इजाजला आणि त्यानंतर उस्मानचं योगदान जर आपण पाहिलं ते राहिलं होतं जवळपास 14 धावांचं. तर एकंदरीत आता हे 2 फ्रेश बॅटर एका धावेवर खेळतोय. योगेश पेंडकर स्ट्रायकिंग एंडला, दादा पहिल्यांदाच स्ट्राईकवर. ऑन साइडला आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं पोहोचू. आकाश त्या ठिकाणी चांगला बॉडी बॅलन्स आहे. बॉल आत ढकललाय की पाहूया. दरम्यान 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत. बाउंड्री चेक या ठिकाणी आपण चेक करणार आहोत की बॉल सीमारेषेच्या बाहेरून आत ढकललाय की आतूनच आत ढकललाय. लेट्स सी. आपण 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत अशोक आणि योगेशने. आडव्या बॅटने हा पंप जॅक केला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आकाश काळेने शेवटपर्यंत नजर ठेवली. भरपूर अंतर त्याने कापलं आणि त्यानंतर बॉल थांबवला आणि ते सेफ आहे. त्यामुळे 2च धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा, 2 गडी बाद. विकी कलमे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोठी विकेटने स्ट्रायकिंग एंडला अशोक. अर्थातच दादासाठी पुढचा चेंडू यावी लॉफ्ट केलाय. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषा पार. मॅसिव्ह हिट 6. काही फलंदाज चार्ज होऊनच पॅव्हेलियन बॉक्स मधून मैदानाच्या दिशेने जातात आणि तीच वृत्ती नेहमीच दादा गायकवाड यांची राहिलेली आहे आणि त्याच वृत्तीच्या आधारावर त्यांचा खेळ अविरतपणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय आणि आज देखील अपवाद नाही आहेत. दादा आले आणि दादाने 2 चेंडूमध्ये एकूण 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. 8 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या पोहोचते एकूण 23 या आकड्यावर. जबरदस्त स्फोटक फलंदाजी खेळण्याची वृत्ती आता कुठेतरी फायद्याची ठरते टीम शिरसाट स्पोर्ट्स साठी. विकी कलमे ज्याने 2 विकेट्स याच षटकात घेतलेले आहेत आणि त्यांच्या पुढे आता आव्हान आहे अशोक गायकवाडचं. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक वासिक लॉंगॉनचे पोहोचतायत पण त्यांचा रीच पडतोय कमी. बॉल सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास. येतोय सिक्सर. 6 धावा. आणि यासाठी मी मनीष सर उल्लेख केला होता. एकच वादा. अशोक दादा आला मैदानाच्या मध्ये आणि त्याची दादागिरी पाहायला मिळाली. 2 मोठे फटके त्यांनी ठोकले. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अखेर विकी कलमेवर आक्रमण त्याने केले आणि सांगितलं येस इथे चांगलीच फलंदाजी होईल. 2 धक्के जरूर दिले गेलेत परंतु त्याचा कोणताही प्रभाव इथे आमच्यावर पडलेला नाहीये. इथून आम्ही चांगली फलंदाजी करणार आहोत आणि त्याचं चित्र त्याचाच प्रत्यय पाहायला मिळालं. 2 षटकं पॉवर प्लेची संपली. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 गडी बाद, 29 धावा. विकी कलमेने सुरुवात चांगली केली. 2 मोठे धक्के दिले, 2 मोठे हादरे दिले परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जसा दादा आला
आणि दादाची दादागिरी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश पेनकरने हा फटका सजवल्यानंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आणि गरजेचं राहतं म्हणायची, ज्यावेळी तुमचा एखादा खेळाडू खूप चांगलं प्रदर्शन करतो, त्याच्या बॅट म्हणून धाबा येतात आणि त्यावेळी त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे. मग चांगला परफॉर्मन्स हो किंवा एखाद्या वेळेला संघर्ष करत राहो, त्यावेळेला तुम्हाला बॅकअप देणं गरजेचं राहतं. आणि योगेश पेनकर नेहमी यासाठी जाणला जातो, एक कल्पक खेळाडू आहे, तेवढाच चांगला तो संघनायक आहे. आणि सध्या तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरून त्याची मुद्रा आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. सुरुवात कोणाची कशी झाली? योगेश पेंडकरने सुरुवात सिंगलने केली आणि अशोक गायकवाड यांनी चौकाराने केली. तर वेगवेगळे भूमिका तुम्ही तुमच्याकडे असतात, त्यांचा वापर तुम्हाला योग्य त्या वेळी करायचा असतो. चित्रपट ब्लॉकबस्टर कसा होईल, माझी भूमिका कशी असायला हवी, तो अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. आणि या ठिकाणी सुरुवात भन्नाट वेगानं अशोक गायकवाडने केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉलर येत आहेत समीर जगताप योगेश पेंडकरसाठी. उलट दिशेने खेळले आहेत पण क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला. जास्त आत्मविश्वासाचा फटका नव्हता, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी थोडंसं हँड आय कोऑर्डिनेशन चुकलं. मिळते 1 धाव, धावसंख्या पोहोचते 30 वर. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा समीर जगतापवर विश्वास दाखवला गेला. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर उस्मानने त्याच्यावर हल्ला चढवला. पण तो आता आपण पाहिलं तर 2 धक्के मिळाले. तर त्यानंतर पुन्हा एकदा तो तिसऱ्या षटकासाठी आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी आला. म्हणजेच काय तर हमराजने चेंज केलेले नाही आहेत, आपल्या गोलंदाजांचा स्पेल सातत्यपूर्ण ठेवलाय. थोडीशी महागडी जरूर ठरली पण तो पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि हे गरजेचं ठरतं. आपल्या गोलंदाजांवर विश्वास असणं गरजेचं आहे. इथे कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा कटर होता, फिंगर रोल केले आणि भरपूर लवकर खेळला दादाने. बॉल ओळखता आलेला नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर दादाच्या विरोधात हा डॉट बॉल टाकलाय समीर जगतापने. धावसंख्या स्थिर आहे 30 धावा 2 गडी बाद. समीरची शैली फलंदाजाला संभ्रमात टाकणारी आहे. रिलीज पॉईंट थोडीसा उशिरा आहे, रिस्ट मोमेंट हलकीशी पाहायला मिळते आणि त्यानंतर बॉलला टर्न मिळतोय आणि धीम्या गतीने बॉल रोटेट होतोय आणि त्याचमुळे फलंदाज अगोदरच अप्रोच घेते स्ट्रोकसाठी. यावेळेस फुल टॉस होता, चिप केल्या बॉलला, अगदी स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. दादासाठी ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये अशोक गायकवाड फसला आणि तिसरा धक्का बसतोय टीम शिरसाट स्पोर्ट्सला. विकेट डाऊन. लो फुल टॉस होता, पायावर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न दादाने केला. टायमिंग जुळलेलं नव्हतं, लांबी कमी, उंची थोडीशी जास्त आणि लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल टिपला गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही पाहू शकाल ऋतिक गझर आणि ऋतिकने आपल्या नावाचा गजर वाजवत असताना इथे झेल टिपलाय. मोठी विकेट मिळते. दादा गायकवाड बॅक टू दी पवेलियन. 3 धक्के दिलेले आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 गडी बाद 30 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर, डावखुरी हाताचा खेळाडू. आता थोडंसं प्रमोशन मिळालेलं आहे, मागच्या मॅचमध्ये भरपूर लवकर आला होता परंतु या मॅचमध्ये देखील प्रमोशन आहे. आज दादा गायकवाडचं देखील प्रमोशन होताना पाहायला मिळालं. तो संघात थोडासा उशिराने दाखल झाला. 2 गडी बाद झाल्यानंतर तो मैदानात पोहोचला. तिसरा धक्का त्याच्या रूपाने मिळालाय 30 धावा स्कोर कार्डवर. म्हणजेच काय तर कभी खुशी कभी गम असाच खेळ मनीष सर आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली. 3 षटकामध्ये वेगवेगळे किस्से घडलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये समीर जगताप थोडेसे महागडे ठरले, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्या संधीचा योग्य तो वापर करताना त्यांनी अशोक गायकवाड सारख्या स्फोटक फलंदाजाला बाद केलं. ट्रॅप रचताना क्रिकेटच्या खेळामध्ये व्यवस्थित चाल करावी लागते, नाहीतर मग प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर चाल करून जातो आणि या ठिकाणी खूप चांगली चाल समीर जगतापची पाहायला मिळाली. अगदी स्ट्रेट लॉंग ऑफला बॉलिंग एंडच्या अगदी बाजूला आपण डीपमध्ये पाहिलं तर तो क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अगदी त्याच ठिकाणी जास्त हालचाल क्षेत्ररक्षकाला करावी लागली नाहीये. आणि याच गोष्टी अभ्यासाच्या असतात, अनुभवाच्या असतात. ऑन साइडला स्वीप विकी मुंबईकर ॲट हिज बेस्ट. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बस काय भावा, खेचल्यात 6 धावा. षटकार. ही कलात्मकता दाखवली. स्लॉग स्वीपचा दणका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस करत असताना आता डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असाच प्रश्न पडलाय. ही स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूची आणि अगदी आक्रमक पवित्रा त्यांनी दाखवला पहिल्याच बॉलवर. पुढचा चेंडू, यावेळी पहा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर अपील केलं जातंय. स्ट्रॉंग अपील, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता ऑन फील्ड पंच अजय आवळे यांनी तिसऱ्या पंचांना टीव्ही अंपायर्सना रेफर केले. नेमकं काय घडलं होतं या बॉलवर आता त्याची तपासणी केली जाईल. फुलरलीनचा बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर खेळा, तिथून खेळण्याचा प्रयत्न विकीने केलाय परंतु तुर्तास निर्णय आलेला नाही. मनीजी
कॉट बिहाइंड साठी रेफरल अंपायरच्या वतीनं पायावर लागलाय का, जेव्हा बॅटची एज घेऊन बॉल पायावर आदळून ऋषी यांच्या हातात आलाय की नाही ते पण आपण वॉर चेक करणार आहोत. आपण अक्षय निर्मल सर आता बिझी होतील, सर्व शहानिशा करतील, सर्व घडामोडींना व्यवस्थित वेगवेगळ्या अँगल्सने पाहतील आणि त्यानंतर निर्णय तुमच्या समोर येणार आहेत. या सर्व शक्यता आहेत ज्या काय घडणार आहेत. फलंदाज सेफ आहे. तर जसा मी उल्लेख केला की वेगवेगळ्या शक्यता असतात, त्या शक्यता आपण शहानिशा करतो. tenniscricket.in आणि त्यासाठी आहेत पंच कमिटी खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळालेले आहे. दरम्यान नॉटआउटचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे आणि सुखरूप आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विकी मुंबईकर. धावसंख्या झालेली आहे 36 धावा, गडीबाद झालेले आहेत 3. विकी मुंबईकरने थोडीशी घाई केली होती या बॉलवर, पण तो चांगला चेंडू होता आणि अखेर तो बचावलाय. नॉट आउटचा सिग्नल आलाय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. समीर जगतापच्या विरोधात हल्ला चढवला होता पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर त्याचं उत्तर मिळालं आणि अखेर पुन्हा एकदा तयार होईल. डावखुरी आताच्या खेळाडूसाठी ऑन साईडला आपण पाहतोय तब्बल 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. वाईटिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये एक खेळाडू पाहायला मिळते. डीप मिड विकेट लावला गेलाय. लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर फाईन लेग रिजनला एक खेळाडू. स्विच हिट फुल लेनचा बॉल होता, इथे देखील टायमिंग झालेलं नाही आहे. बॉल चाललाय डॉट बॉल आणि खरं तर गरज नाही आहे. सरळ बॅटने ज्यावेळी तुमच्याकडे धावा येतात त्यावेळी थोडंसं इम्प्रुव्हायझेशन करण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि अशा वेळेला थोडीशी चूक होऊ शकते. विकी मुंबईकरने प्रयत्न जरूर केला परंतु बॉल रीचमध्ये आलेला नाही आहे. अखेर डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सहित तिसऱ्या षटकाची ती समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 36 धावा, गडी बाद झालेली आहेत आतापर्यंत 3-12ची सरासरी मनीष सर आतापर्यंत पाहायला मिळते. सरासरी चांगली आहे परंतु दुसऱ्या बाजूला तुम्हाला अजून धावा गरजेच्या असतील आणि एकंदरीत आपण विचार केला हमराज मृत्युंजयचा तर त्यांना थोडंसं विकेट घेऊन धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मागच्या षटकामध्ये समीर जगताप यांची चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली. मागच्या 2 षटका म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर फलंदाजांची होती, पण त्यानंतर विकी कलमे आले. विकी कलमे याने 2 विकेट्स मिळाले, पण ते षटक सुद्धा अशोक गायकवाड यांनी आपल्या नावावर केलं फलंदाजीच्या जोरावर. पण जे तिसरं षटक होतं समीर जगतापचं ते हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेच्या बाजूने झालंय, त्यामध्ये कमी धावा मिळालेल्या आहेत शिरसाट स्पोर्ट्सला. तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांचा जो पलडा आहे तो आतापर्यंत या पहिल्या 3 षटकांवर पाहायला मिळालाय. 3 फलंदाज शिरसाट स्पोर्टचे जरी बाद झालेले आहेत पण धावसंख्या 12च्या गतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 झालेले आहेत. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि समाधानाची बाब आहे 3 ओव्हरनंतर 36 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 3 गडी गमावले गेलेत. योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही फलंदाजी करतोय, त्याच्याबरोबर विकी मुंबईकर आणि योगेश पेनकरने थोडासा वेग घेतलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो थांबला. एकेरी धावा त्याने घेतलेल्या आहेत. योगेश पेनकर सध्या खेळतोय, त्याच्या खात्यामध्ये धावा आहेत 2. विकी मुंबईकरने चेंडू फेस केले 3 बॉलमध्ये तो किती 6 वर. आणि आता आपण पाहतोय वासिक पुणे कॅम्पचा खेळाडू वासिक शेख मागच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं. या खेळाडूने आपली उपलब्धता सिद्ध केली, आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडलं, तिथून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आणि आता या मॅचमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेत तो दाखल झाला. ओव्हर नंबर 4चा खेळ इथून सुरू होईल. गोलंदाजी मार्कवर असेल वासिक शेख, तर समोर आपण पाहणार आहोत फायटर जेट योगेश पेनकर. वासिक अजूनही क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीप्रमाणे सेट करतोय, जे खूप महत्त्वाचं असतं. कारण कॅप्टन म्हणून भूमिका ती महत्त्वाची आहेच, पण माझी गोलंदाजी कशा पद्धतीची असेल, माझ्या गोलंदाजीवर फटके कुठे जातील, तो पूर्वाभ्यास देखील तुमच्याकडे असायला हवा आणि तेच करताना क्षेत्ररक्षण आपल्या मनाप्रमाणे सेट करतो. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली असं क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आता पॉईंटला घेतलेला आहे. एक क्षेत्ररक्षक असेल मिड ऑफला, सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर डीप कव्हर पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. आणि आता पाहूया त्यामध्ये हलकासा बदल अजूनही करतायत. पॉईंटला क्षेत्ररक्षकाला बोलवण्यात आलेला आहे कव्हर पॉईंट मधून. आता पाहूया बॉलिंग ट्रॅकवर वासिक तयारीत आहेत पंचांच्या डावीकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट योगेश पेंडकरसाठी. धावसंख्या 36 आणि यावेळेस फोर्स केला बॉलला. प्रॉपर फोर्स योगेश पेंडकरचा फायटर जेट उडालंय आणि काउस कॉर्नर लँड झालंय. येतोय हा षटकार, सिक्सर. आपण ओव्हर स्टेपिंग साठी फूट चेक करणार आहोत, तर जाणार आहोत वॉर रूम मध्ये. त्या ठिकाणी बिझी असतील आमचे तिसरे पंच अक्षय निर्मल सर. पहिलाच बॉल स्ट्रॉंग झोनमध्ये टाकला योगेश पेनकरच्या आणि तिथून त्याने लाईन पिक केली आणि तडाखा दाखवलाय. वासिक शेखचं स्वागत केलं, ठोकलाय उत्तुंग षटकार. डीप मिड विकेट रिजनमधून बॉल सरळ पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट 6 आणि हा षटकार आता धावसंख्येला आकार देईल. हीच तर ओळख आहे योगेश पेनकरची. शांत आणि संयमी, तेवढाच विस्फोटक खेळ तो सातत्याने करत असतो आणि आता त्याने सुरुवात केली आहे. गिअर त्याने शिफ्ट केला.
इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी आहे. षटकार मिळतोय. षटकाराबरोबरच धावसंख्या 42 धावा. 42 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. वासिक शेख राईट ओट विकेटने पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकर. हा कुटप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार. हा बॉल देखील पाठवलाय सीमा रेषा पार. सेकंड इन रो येतोय उत्तुंग गगनभेदी षटकार. ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये लगातार 3 षटकार खेचले होते त्या गोलंदाजा विरोधात आता 2 बॉलवर 2 षटकार खेचलेले आहेत योगेश पेणकर. त्याचमुळे परिस्थिती प्रत्येक वेळी आपल्या बाजूने नसते. ती परिस्थिती आपल्या बाजूने झुकवावी लागते. आता वासिकच्या विरोधात योगेश पेणकरने 2 खेचलेत. दमदार खेचलेत आणि या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या आता वेगानं पोहोचते शिरसाट स्पोर्ट्सची 48 धावा. 48 रन्स ऑन बोर्ड. योगेश पेनकरने आता हल्ला चढवलाय. 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले. जो उल्लेख तुम्ही केला वासिक शेखने या आधीच्या मॅचमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते आणि अगदी त्याच्या विरोधात हा हल्ला चढवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. काय फलंदाजी केली. चांगलं टायमिंग जुळवलं. धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा. राईट मोठी विकेट. वासिक निघालाय. पुढचा चेंडू योगेशसाठी. पुढे टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक धमाका. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा तिसरा षटकार. थर्ड इन रो कन्सिक्युटिव्ह हिट. योगेश पेनकर सेट ऑन फायर. कित्येक वर्षांचा प्रगल्भ अनुभव घेऊन योगेश पेणकर आजही त्याच लयीमध्ये खेळतायत जी लय कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय. आणि आता बघा ना, सुरुवात खऱ्या अर्थाने केली होती उस्मान पटेलने, त्यानंतर आली दादा गायकवाड आणि त्या मग आता 3 षटकार लगातार योगेश पेणकरची धावसंख्या पोहोचते 50 पार. 54 धावा. लो फुल टॉस ड्राईव्ह केलं बॉलला. गॅपमधून बॉल बाहेर काढलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. तोपर्यंत बॉल अडवला जाईल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि त्याच दरम्यान लगातार 3 षटकांसाठी सन्माननीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं कॅश प्राइज योगेश पेणकरला मिळणार आहे. 500 रुपयांचं ते कॅश प्राइज योगेश पेणकर यांच्या त्या 3 षटकारांसाठी दिले जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग, वेगवान बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश पेणकरची. धावसंख्या 56. फायटर जेट हे नाव आहे आणि अगदी फायटर म्हणजेच फाईट देणारा खेळाडू आहे. इथे देखील ती फाईट पाहायला मिळते. 3 अफलातून षटकार त्याने ठोकले आणि आपल्या खेळाची दखल घ्यायला भाग पाडले वासिक शेखला. पण वासिक देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे. तो देखील कमबॅक करेल अशी आशा आहे. हा चेंडू लेन बॉल होता. आडव्या बॅटने खेळला. स्क्वेअर लेगला बॉल चला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. योगेश पेनकर थोडासा नाराज आहे. दुसरी धाव घ्यायची होती परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला की सिंगल येते आणि सिंगल बरोबरच टीमची टोटल स्कोर कार्डवर 57 धावा. 57 अफलातून टायमिंग योगेश पेनकरचं पाहायला मिळालं. 3 बहारदार फटके त्याने सजवले आणि त्यानंतर धावसंख्येला आकार दिलाय. टीमची टोटल आपण पाहतोय 57 धावा स्कोर कार्डवर. 3 गडी बाद. 57 रन्स ऑन बोर्ड आणि खूप वेळानंतर आता संधी मिळते स्ट्रायकवर फलंदाज विकी मुंबईकरला. पण एन्जॉय केले त्याने. पण पाहूया विकेटचा शोध घेतात आहे का वासिककडून. फोर्स केल्या बॉलला. सरळ बॅटचा केलाय वापर. 1 बाउन्स घेऊन जाईल बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. या अगोदर योगेश, त्या मागोमाग विकी. या षटकामध्ये धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडलाय. या षटकामध्ये 25 धावा मिळाल्या शिरसाट स्पोर्ट्सला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिरसाट स्पोर्ट्स संघ पोहोचलेला आहे 3 गडी बाद 61 धावा. 61 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. विकी मुंबईकरने आता पार्टी जॉईन केली. 3 षटकार ठोकले योगेश पेनकरने आणि जसा विकी मुंबईकर स्ट्रायकिंग एंडला आला त्याने देखील पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केला. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर शिरसाट स्पोर्ट्सची धावसंख्या आपण पाहतोय 61 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 गडी बाद. वासिक शेख ओव्हर नंबर 4 मध्ये भरपूर महागडा ठरला. धावा भरपूर त्याने खर्च केला पण या धावा तो दुसऱ्या डावामध्ये वसूल करू शकेल एवढ्या ताकदीचा तो खेळाडू आहे. आज थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला या मॅच मध्ये. येणारी 2 षटकं महत्वाची असतील. 4 षटकानंतर 61 आलेले आहेत आणि आता शेवटची षटकं स्लॉग ओव्हरमध्ये देखील तेवढाच धमाका पाहायला मिळेल का. परंतु आता विकेटची गरज असेल हमराज मृत्युंजय कोथरूडला. 5व्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय ओंकार गायकवाड. म्हणतात की शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य काहीच नसतं आणि तेच प्रयत्न आता हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघातील गोलंदाजांना करायचं. बघा एका बाजून ऋषी जोरी यांची कॅप्टन्सी खूप काही सांगून जाते पण तितकंच चांगलं योगदान गोलंदाजांच्या वतीने मिळालं पाहिजे. कॉन्ट्रीब्युशन तितकं मिळालं पाहिजे. पण समोरील फलंदाज देखील तितक्याच चांगल्या धाटणीचे स्ट्रोक्स घेऊन खेळतोय.
तर थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वासिक शेख सारख्या प्रतिभावंत गोलंदाजाच्या विरोधात 25 धावा गोळा करणं आणि त्याचमुळे आता फलंदाजी स्तर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 66 फूटचा योगेश पेंडकर आणि विकी मुंबईकर दोघांनी चांगलीच जबाबदारी चौथ्या षटकाची घेतली, पण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 70 धावा चेस झालेल्या आहेत, 80 धावा चेस झालेल्या आहेत. त्याचमुळे कुठलीच धावसंख्या या मैदानामध्ये जिंकण्याची शाश्वती देत नाहीये. पाहूया या 5व्या षटकावर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाचं कमबॅक लिहिलं जातंय का, आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. ओमकार गायकवाड पंचाच्या डावीकडून घेत आहे स्टार्ट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत तयार योगेश पेंडकर. ओमकार ओव्हर द विकेटनं हा ट्रॅकर आहे, स्लॅश केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक पॉइंटच्या बॉल खाली, फलंदाज योगेश पेंडकर बाद. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळतोय ब्रेक थ्रू विकेट. योगेश पेंडकर बॅक टू पॅव्हिलियन. अगदी योगेश पेंडकर साठी सापळा रचला होता असं म्हणावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल टाकला, त्याच्यावर स्लाइस करण्याचा प्रयत्न थोडासा अप्पीश केला, परंतु टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि अखेर पॉइंट मध्ये झेल पकडला. चौथा धक्का बसतोय. योगेश पेंडकरने धाबा काढलेल्या आहेत या मॅच मध्ये. पहिल्या डावात खेळत असताना 23 धावांचं योगदान दिलं आणि अखेर तो बाद झाला. 8 बॉल मध्ये 23 धावांची सेन्सिबल इनिंग त्याने पेश केली. चौथा धक्का बसलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 61 धावा 4 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आता येतोय कोल्हापूरचा तांबडा पांढरा झणझणीत रस्ता आणि त्यापेक्षा देखील झणझणीत फलंदाजीसाठी जाणला जाणारा नितीन माटुंगे मैदानात दाखल झालाय. पण कामगिरी केले योगेश पेंडकरने, जी कामगिरी त्यांना दिली होती कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 61. सुरुवात चांगली राहिलेली आहे ओमकार गायकवाडची. ओमकारसाठी मागचा सामना तितकासा चांगला राहिला नव्हता गोलंदाजीच्या बाबतीत जर आपण चर्चा करायची झाली तर, पण मात्र प्रत्येक सामना वेगळ्या धर्तीचा असतो आणि या ठिकाणी स्वतःला सिद्ध करताना ओमकार गायकवाडने महत्त्वपूर्ण विकेट मिळवलेला आहे. योगेश पेंडकरला बाद त्यांनी केलेला आहे आणि त्या नितीन माटुंगे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत आणि हे षटक चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आहे. आणि म्हणतात ना की परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमीच तुमची तयारी असायला हवी आणि तीच तयारी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाची पाहायला मिळते. खूप जास्त हा टप्पा खेचला होता, बॉलला बाउन्स मिळाला आहे आणि त्याचमुळे उंचीचा दाखला घेताना पंचांनी दिलाय वाईड 1 फॉर दी ओव्हरची सूचना. एका धावेची वाढ. धावसंख्या 65. आपट बार टाकलाय ओमकार गायकवाडने. मागच्या बॉलवर विकेट मिळाली. मागचा बॉल देखील आखूड टप्प्याचा होता, तिथे योगेश पेंडकरला बाद केला आणि हा बॉल देखील तशाच धाटणीचा टाकायचा होता, परंतु भरपूर बाउन्स प्राप्त झाला आणि अखेर पंचांचा सिग्नल आलाय वाईट बॉल. एकत्रित धाव टीमच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल नितीनसाठी. हा बॉल अभय फ्रॉम बॉडी खेळलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पॉइंटला डीप पॉइंट रिजनला पकडलाय झेल. नितीन माटुंगे 1 बॉल मध्ये 0 धावा काढत असताना भरतीच्या प्रवासाला बाद. धक्का बसतोय श्रीसार स्पोर्टला. 5वा धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावा 5 गडी बाद. ओंकार गायकवाडने पुन्हा एकदा कमाल केली आहे, कमबॅक करून दिलाय फलंदाज नितीन. बॅक टू दी पवेलियन गॉन. कधी कधी तुमची ताकद तुमची कमजोरी बनते. मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची धमक प्रत्येकाकडे आहे, पण कधी कधी त्याच गोष्टीचा आढावा गोलंदाज घेतात आणि तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतात आणि तेच पाहायला मिळालं. नितीन माटुंगे यांच्याकडे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची खूप चांगली शैली आहे, पण त्या शैलीला कुठेतरी आता थांबवावं लागलेलं आहे. ओमकार गायकवाड जबरदस्त कमबॅक हमराज मृत्युंजयसाठी. 2 विकेट्स या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. तर नक्कीच 2 विकेट्स त्यांना मिळालेले आहे आणि आकाश टारेकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि आता मृत्युंजय संघाचे क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांना थोडीशी पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे. चौथ्या षटकामध्ये थोडेसे खांदे झुकले होते, पण नंतर 5व्या षटकामध्ये ओमकार गायकवाड यांनी कमालीचं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना इतरांना देखील तो आत्मविश्वास प्रदान केलेला आहे. पण आकाश टारेकर कित्येक सामन्यांमध्ये एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर म्हणून व्यावसायिक क्रिकेटच्या संघांमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता तीच स्ट्रॉंग बाजू पकडून ठेवायची आहे, ज्याला आपण वंडर बॉय ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी ही पदवी आपल्या नावावर केलेली आहे. हलक्या हाताने बॉलला स्लाइस केलं, लेट कट बॉलला खेळलंय थर्ड मॅनला. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 63 धावा 5 गडी बाद. पहिलाच बॉल महाराष्ट्राचा बायकर मॅन वंडर बॉय ऑफ टेनिस क्रिकेट आकाश गणपत तारेकरला आपण पाहिलं. पहिला बॉल थोडासा मागे गेला, लेट खेळला आणि थर्डमॅनला देशा दिली. सिंगल घेत असताना स्वतःचं खातं त्याने उघडलं. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा 5 गडी बाद. या ओव्हरमध्ये कमबॅक झाले मनीष सर. ओंकार गायकवाडची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. योगेश पेंडकरला त्यांनी बाद केलं, त्यानंतर नितीन माटुंगीला पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलं आणि आता विकी मुंबईकर स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 5वं षटक कभी खुशी कभी गम असाचा खेळ राहिला. श्रीसार स्पोर्ट विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड असा हा सामना इथे रंगलाय आणि निमित्त राहिले प्रहार प्रीमियर लीग 10व्या पर्वाचं. ओंकार गायकवाड
राईट मोठी विकेट. विकेटसाठी हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पकडलाय झेल. आणखीन एक विकेट. तिसरा धक्का मिळतोय 5व्या षटकामध्ये. विकी मुंबईकर देखील आता परतेल. 6 गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अपेक्षांवर खरे उतरता तेव्हा तुम्ही संघ मालकाच्या कॅप्टनच्या विश्वासास पात्र ठरता आणि तीच विश्वासपात्र गोलंदाजी आता ओमकार गायकवाड यांच्या वतीने पाहायला मिळते. या एका षटकामध्ये 3 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि खिंडार पाडण्याचं काम शिरसाट स्पोर्ट्सला ओमकार गायकवाड करतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ऐश्वर्या सुर्वे, जबरदस्त फलंदाजी अपेक्षित होती पण या ठिकाणी मिडल ऑर्डर थोडीशी अडखळलेली आहे आणि ओमकार गायकवाड यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती वापसी जी आवश्यक होती. 4 षटकामध्ये किती धावा होत्या तर 61 धावा होत्या आणि या 5व्या षटकाच्या आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत एकंदरीत 4 आणि फक्त मिळालेल्या धावा फक्त 2 आणि ज्यामध्ये विकेट डाऊन झालेले आहेत 3. तर ही एक जमेची बाजू असेल. या षटकामध्ये खूप काय घडलंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाच्या बाजूने. कमालीची गोलंदाजी केली आहे. विकी मुंबईकरला बाद केलं. 3 धक्के दिलेत. ओंकार गायकवाडने कमाल केली, त्यांनी धमाल केली. गोलंदाजी त्याची अफलातून राहिली आणि आता मुंबईच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऐश्वर्या सुर्वे म्हणजेच बाबा फलंदाज मैदानात दाखल झालाय. एक चांगला ऑलराऊंडर स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होत असताना ओंकार गायकवाड राईट मोठी विकेट. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल. कव्हर्सला पंच केलाय. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल पण तू बॉल वा अतिशय उत्तमरित्या बॉल थांबवलाय. 2 धावा पूर्ण. 3रा धावेचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल. हो युटी आउट बाद. धावबादच्या रूपाने आणखीन एक धक्का बसतोय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न अपयश आल्याने आता ऐश्वर्या सुर्वे 2 धावांवर बाद होतोय. 6वा धक्का बसेल शिरसाट स्पोर्टला. धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावा, 65 धावा, 6 गडी बाद. खूप मोठी वापसी आपण पाहतोय या ठिकाणी. काहीच हे कायमस्वरूपी नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्व काही तात्पुरतं असतं आणि तेच पुन्हा एकदा आज दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं आणि आता धक्क्यांवर धक्के बसतायत. फलंदाज होत आहेत बाद. या ठिकाणी ऐश्वर्या सुर्वे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राजेश सुरटे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 1 षटक हाताळताना एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रस्थापित केली. 3 विकेट्स घेत असताना 2 धावा खर्च केल्या. तर एक चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये राजेश सुरटेची. पण राजेश सुरटे सुद्धा आयकॉन खेळाडू म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिप्रेझेंट करताना पाहायला मिळालेलं आहे. त्याचमुळे त्यांच्याकडून त्या फलंदाजीची अपेक्षा आपण ठेवू शकतोय. तुर्तास धावफलक आपण पाहतो शिरसाट स्पोर्टचा झालेला आहे 65 धावा आणि गडीबाद झालेले आहेत 7 गडीबाद 65 धावा. 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि जबरदस्त वापसी आपण पाहतोय. एकंदरीत सुरुवात उस्मान पटेलने चांगली केली. इजाजकडून अपेक्षा होती त्यामागोमाग अशोक गायकवाड आले. अशोक गायकवाडने चांगला खेळ सादर केला. त्यानंतर 2 षटकानंतर 29 धावा होत्या. वाटलं होतं की धावफलक असाच पुढे जाईल 80 ते 90 पर्यंत पोहोचेल पण त्यानंतर थोडा पॉज आला. नंतर आले मिस्टर योगेश पेंडकर ज्यांच्या वतीने षटकारांची तिकडी आपण पाहिली. ते बाद झाले पण ते बाद झाल्यानंतर जो धावफलकाचा जो स्तर आहे थोडा खाली होत गेला. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यांच्या शोधात होता पण मात्र त्यांचं ते स्वप्न मैदानाच्या आतमध्ये त्यांना पूर्णत्वास नेता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला राजेश सोटे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील आकाश टारेकर. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकातला असेल हा शेवटचा बॉल. ओमकार गायकवाड इम्पॅक्टफुल बॉलिंग ते करताना पाहायला मिळालेले आहेत. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर असं प्रोटेक्शन सेट केलंय. फुललिनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. मोठा गॅप आहे पण या स्ट्रोकमध्ये ताकद नव्हती. आकाश पोचतील बॉलवर तोपर्यंत 2 होत आहेत पूर्ण. 2ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 67 या आकड्यावर. 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 5 आणि आता अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय म्हणाल 6 षटकानंतर कुठपर्यंत धावफलक आपण पाहताय शिरसाट स्पोर्ट्सचा? 67 धावा आहे स्कोर कार्डवर. 5 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 धक्के दिलेत आणि येणारे 6 चेंडू जिथे शिल्लक आहेत 67 आतापर्यंत आहेत परंतु 70 ते 75 धावांपर्यंत हा धावफलक जाईल कारण तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला आत्ता पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या षटकामध्ये जर विचारात घेतलं तर राजेश सोटे हा तेवढाच चांगला फलंदाज आहे. बरोबर आपण पाहतोय आकाश तारेकरला
आणि दोन्ही खेळाडू जेवढे शांत आहेत तेवढे आक्रमक देखील आहेत, परंतु आता सध्या प्रेडिक्शन करणं इथे चुकीचं ठरेल, कारण आपण पाहिलं होतं 4 षटकांमध्ये भरपूर धावा होत्या, त्यानंतर 5व्या षटकाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला हमराज मृत्युंजय कोथरूडला, आणि आता शेवटच्या षटकामध्ये देखील वेट अँड वॉच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा सामना असेल शिवान स्पोर्ट्स विरुद्ध सचिन ढवळे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉससाठी आपण रेडी राहायचंय. या डावाच्या मध्यांतरामध्ये पुढच्या सामन्याचा टॉस होईल. सचिन ढवळे 11 आणि शिवान स्पोर्ट्स असा सामना इथे यानंतर रंगेल. शेवटची 6 चेंडू शिल्लक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विकी शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम काळेवाडी राजेश सोटे. आउट सिटी ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलेला बॉल, वाईट यॉर्कर टाकायचा होता, परंतु भरपूर टप्पा बाहेर पडला आणि पंच आमच्या दिशेने आता इशारा करतायत वाईट बॉल. 6व्या षटकाची सुरुवात अतिरिक्त चेंडूने होते. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि अतिरिक्त धावेबरोबरच आता धावसंख्या 68 धावा, 7 गडी बाद. खूप जास्त हा बाहेर चेंडू हाताळला होता आणि त्याचमुळे इझी डिसिजन. अँगल तर अगोदरच तो रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, पण पिचिंगवर देखील फोकस राहणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि तो फोकस हटला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने मिळाला. धावसंख्या 68 झालेली आहे. 68 रन्स ऑन बोर्ड. विकी ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेचला हा बॉल, थेट जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक येतो हा षटकार. 6 धावा. षटकार खेचलेला आहे आणि तो अप्रोच खूप सांगून जातोय की आम्ही प्रत्येक संधीसाठी तयारीत आहोत. आपण एक संधी दिली, आम्ही 100% मेहनत घेऊन त्यावर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करू आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राजेश सोरटे करतोय. षटकार खेचतोय, जबरदस्त इम्पॅक्ट टाकतोय. धावसंख्या 74 वर जाऊन पोहोचते. 74 रन्स ऑन बोर्ड. विकी कलमे ज्याने खऱ्या अर्थाने विकेट घेत असताना या डावाची सुरुवात चांगली केली, पण आता थोडेसे खर्चिक ठरत आहेत या षटकाच्या पूर्वाधामध्ये. विकी कलमेने काही धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा राजेश सोटीसाठी पुढचा चेंडू तो टाकेल. हा बॉल देखील पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल. वाईडिश लॉंगरमध्ये आपण पाहतोय राजू पोटेला आपण तिथं पाहिलं. राजू पाटे पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण केली, सिंगल बरोबरच धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल स्कोर कार्ड 75 धावा. आणि या षटकामध्ये विकी कलमेचं स्वागत केलं. राजेश सोटेने मोठा फटका ठोकला, त्यानंतर सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. 75 धावसंख्या, स्कोर कार्डवर 7 गडी बाद. आता आकाश तारेकर स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. कव्हर्समधला खेळाडू आता महेश नानगुडीला थोडंसं पॉईंटच्या दिशेने बोलवलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाठवला गेला. वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू शॉर्ट फाईन लेग लावला गेलाय. बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. विकी तयार. लेफ्ट हॅम ओडी विकेट. वाह वाह वाह, वाईट यॉर्कर, भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार. या बॉलवर उत्तर नव्हतं, थोडासा शफल झाला आकाश तारेकर. त्यानंतर वाईट यॉर्कर इथे टाकलाय आणि अगदी जो चेंडू गरजेचा होता तो पाहायला मिळाला. बॉल येते डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 75 धावा, 7 गडी बाद. डॉट बॉल्स खूप इम्पॉर्टंट आहेत विकीसाठी आणि तेच योग्य त्या वेळी हाताळले जातात आणि तो अभ्यास आहे विकीचा. आकाश तारेकरचा अप्रोच काय आहे, त्यांचा इंटेंट काय आहे, त्यांचा स्टान्स काय आहे, त्यांची शैली काय आहे, त्यांचा खेळण्याचा स्तर कुठला आहे, त्या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत आणि म्हणूनच वारंवार ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवत आहेत. पण पाहूया या ठिकाणी ऋषी जोरे यांचं प्रसंगावधान. फलंदाजाला परतावं लागेल. हा या ठिकाणी ओव्हरस्टेप झाले आहेत का आपण चेक करणार आहोत वॉररूममध्ये येऊन. पुन्हा एकदा आमच्या बाय बिझी होती. लक्ष निर्मल सर, आपण येतोय वॉररूममध्ये, चेक करणार आहोत बॉलर ओव्हरस्टेप झालेत की नाही. वाईट यॉर्कर टाकला होता आकाश तारेकरसाठी. पुन्हा एकदा तशाच दाटणीचा चेंडू विकी कलमेने टाकला, परंतु इथे स्वतःची विकेट त्यांनी बहाल केली, कारण 2 बॉलमध्ये रन आलेली नाहीयेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा गरजेची आहेत शिरसाट स्पोर्ट्ससाठी. तो धाव घेण्याचा प्रयत्न. राजेश सोटेला स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि त्यामुळे ही ते धाव घ्यायची होती. आकाशने आपली विकेट बहाल केली. दुसऱ्या बाजूला पंचांचा इशारा आलेला आहे की आता ओव्हर स्टेपिंग केलंय का गोलंदाजाने हे पाहावं लागेल. आणि विकी कलमेच्या बाबतीत हे खूप वेळा पाहायला मिळतं. सातत्याने आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तो करतो, पण तिथे आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा होस्ट टिपिंगसाठी निर्णय पाठवला होता. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी, त्यामुळे हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकलाय आणि अखेर निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळणार आहे. 8वा धक्का बसलाय शिरसाट स्पोर्ट्सला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर वाघमारे. या बॉलवर रन आलेली नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 चेंडू आकाश तारेकरच्या विरोधात व्हाईट यॉर्कर टाकले आणि त्यानंतर 2 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाले. मयूर वाघमारे पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला राजेश सोटे. राजेशने एक षटकार ठोकला होता.
विकी कलमेच्या विरोधात, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाचारण केलं गेलं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 75 धावा, 75 ऑन बोट. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकायचा होता, परंतु इथे पंचांनी दंडित केले. वाईड बॉलचा सिग्नल, भरपूर बाहेर टाकलेला बॉल. पंच संजय भालेराव यांना आपण पाहतोय, वाईट बॉलचा त्यांचा सिग्नल इथे आलेला आहे. आणि त्यानंतर पहा ऋषित दादा जोरे थोडीशी चर्चा करतायत. वाईट यॉर्करचा प्रयत्न सातत्याने विकीने या ओव्हरमध्ये दाखवला, परंतु तिथे त्याला थोडंसं अपयश आलंय. पंचांनी निर्णय दिला, हा चेंडू वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या अतिरिक्त धावेबरोबरच टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पोहोचली आहे 76 धावा, 76. अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड या दोन तुल्यबळ संघांच्या दरम्यान रंगलेला हा सामना. आणि या सामन्यामध्ये पहिल्या डावाचा खेळ रंगलाय. नाणेफेकीचा कप जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विकी निघालाय. लेफ्ट मोरी विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशा दाटणीचा चेंडू. हा बॉल देखील वाईट बॉलचा सिग्नल. पंच पुन्हा आमच्या दिशेने येत आहेत आणि लगातार 2 वाईट बॉल टाकलेत. आज थोडासा संघर्ष विकी कलमे करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 77 धावा, 8 गडी बाद. हे षटक आहे की मारुतीरायाची शेफ्टी, संपायचं नावच घेत नाही. वारंवार वाईट बॉलची हाताळणी या ठिकाणी बहुते विकी कलमे काहीतरी वेगळा करण्याचा इरादा स्पष्ट करतात, पण त्यामुळे संघाचं नुकसान होते. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत ते म्हणजेच 4. विकी कलमे आहे तयार. शॉट ऑफ प्ले परत टाकावा लागेल, वारंवार टाकावं लागेल आणि आता ती ऊर्जा वाया जाते विकी जास्त वेगाच्या नादामध्ये. मात्र तो बॉल बॅटर पासून खूप जास्त दुरून हाताळतोय. वाईट बॉलची संख्या आता वाढते. धावसंख्या झालेली आहे 78 धावा, 78. या अतिरिक्त धावा मनीष दुसऱ्या डावामध्ये तुमच्यासाठी डोकेडोकी ठरणार आहेत आणि विकी कलमे ही चूक करताना पाहायला मिळतोय. तब्बल 3 अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. त्यानंतर या डावा दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळी तुम्ही टार्गेट चेंज करणार आहात तिथे महागड्या ठरतील. 4 तब्बल त्याने अतिरिक्त चेंडू टाकले, पण तो कमबॅक करायला लागणार आहे. राजेश छोटी स्ट्रायकिंग एंडला तयार. यावेळी डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट पोझिशन मध्ये आला आणि पोझिशन मध्ये येऊन पुलचा पॉवरफुल फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. जबरदस्त फोर्स या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर टायमिंग चांगलं साधलं आणि या फटक्यावर नक्कीच साधावा ताकदीच्या जोरावर राजेश टोडे यांच्या वतीने कव्हर केलेले आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 84 आकड्यावर. शेवटचा एक बॉल या डावातला बाकी. चला दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. शिवान स्पोर्ट्स आणि सचिन ढवळे ज प्रहार 11 नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये ओव्हर द विकेट ड्राईव्ह केले बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीप क्षेत्ररक्षक पुढे येईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका. बॅटिंग एंडला आहे तर ऋषी जोरे खूप क्विक आहेत. फलंदाजाला परतावं लागेल. धावा चिच्च्या स्वरूपात मिळते ही एक धाव आणि एका धावाच्या वेळेत धावसंख्या झालेली 85 आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू 86 धावांची गरज आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेला 86 धावांची गरज, 36 चेंडू. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, करूया टॉस. सचिन ढवळे प्रहार 11 वर्सेस शिवान स्पोर्ट्स. शिवान स्पोर्ट्स आणि सचिन ढवळे 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ 10वं पर्व प्रहार प्रीमियर लीग 2024 चा हा सोहळा इथे रंगत असताना एक मोठी लढत आपल्यासमोर रंगते. एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड असा सामना रंगलाय. परंतु यानंतरचा सामना रंगणार आहे शिवा स्पोर्ट्स विरुद्ध सचिन ढवळे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन ढवळे सर संघनायकाच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला माय ऑल टाइम फेवरेट अश्विन कुमकर. वेलकम. दोन्ही संघनायकांचं स्वागत आहे. टॉस कॉइन अजय दागतोडे सर आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि हा टॉस घेण्यासाठी मी विनंती करतोय. अनिल गीते सर आहेत आणि त्यांच्याबरोबर आदरणीय पडबळ सर आहेत आणि ढाकणे सर देखील आहेत. या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला आहे PPL अर्थातच प्रहार प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला आहे सचिन ढवळेज मॅच अँड रिजनिंग अकॅडमी. मान्यवरांच्या शुभास्ती टॉस कॉइन स्पिन केला जाईल. सचिन ढवळे 11 संघाचे संघनायक अर्थातच सचिन सर हा कॉल देणार आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, परंतु इथे PPL अर्थातच शिवा स्पोर्ट्स संघनायक टॉस जिंकत आहेत. मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर असं नसतो बा. टॉस जिंकला अश्विन, काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. आपण पाहतोय 11 हा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. दोन्ही संघ खुल्या गटात पहिल्यांदा एकमेकांच्या समोर येत आहेत. एका बाजूला या स्पर्धेचे जनक आहेत ज्यांची बॅट खूप चांगली बोलतीये. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेताय, किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? आता ही मॅच आमच्या दोन्ही टीमसाठी फार क्रुशियल आहे, म्हणजे सरांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. सो आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त म्हणजे आता 80+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. सर तुम्ही टॉस जिंकला असता तर नेहमीप्रमाणे प्रश्न आहे, काय निर्णय घेणार होतात? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो आणि ठरवलं आहे की त्यांना 50 ते 60 मध्ये रोखायचं आणि एक 5 ओव्हर करायचं, जेणेकरून आमचा रन रेटला आम्हाला इफेक्ट मिळेल. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून सध्या तरी एवढंच आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. शिवांश 11 वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे जोडले जात आहेत दोन धुरंधर, महाराष्ट्रातील दोन दिग्गज समालोचक नरेश ढोमे सर आणि त्यांच्या बरोबरीने प्रशांत आदबडे सर. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. शुक्रिया गोपी. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. प्रहार प्रीमियर लीग 2024 पांचवें दिन का खेल, दोपहर का सत्र 2:15 का समय हो गया है. आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है और बल्लेबाजों की बात करें तो वासिक जिन्होंने 52 रनों की शानदार जबरदस्त पारी खेली थी और नॉन स्ट्राइक रेन पर महेश नानगुड़े और गेंदबाजी का भागडोर संभलते हुए राजेश सोरटे. क्या ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार बनेंगे? ये देखना बहुत दिलचस्प हो जाएगा इस मुकाबले में. फ्लैश डीप पॉइंट कवर, डीप स्टैक कवर पर खिलाड़ी तैनात. एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद है. ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी है, मिड विकेट है और स्क्वायर लेग, फाइन लेग. तो दो खिलाड़ी दायरे के बाहर, डीप स्टैक कवर और मिड विकेट. राजेश सोटे नब्बी तुली गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. डिप ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. किसकी गेंद है? विकेट कीपर बिल्कुल पॉइंट और कवर के खिलाड़ी को इशारा कर रहे हैं. पहली गेंद पर बाल बच गए. वासिक शेख, टिप्पा बहुत अच्छा था. टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था और गेंद बाहर की तरफ निकल रही थी. टॉप विकेट पर बहुत नब्बी तुली गेंदबाजी करते गेंदबाज राजेश सोटे. अच्छी गेंद थी. पहली गेंद पर सिंगल लिया गया. स्कोर 1 रन. ओवर की बात करें तो यह पहला ओवर राजेश सोटे का. स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए महेश नानगुड़े. पाटिल हमारे साथ जुड़े हुए बहुत ही अच्छा काम स्कोरिंग का कर रहे हैं और टेनिस क्रिकेट .in द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. ऑल इंडिया लेवल का ये बहुत बड़ा टूर्नामेंट प्रहार प्रीमियर लीग 2024 पांचवें दिन की कहानी. मुकाबला हमराज मृत्युंजय बनाम शिरसा स्पोर्ट. महेश ऑन स्ट्राइक. इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद थी. हवा में बिल्कुल खेल दिया था. स्टक कवर पर खिलाड़ी तैनात है. रन बनाने का कोई मौका नहीं है. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी. ओवर पहला प्रगति पर है. अब लेफ्ट हैंडर के लिए फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग ऑफ. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है महेश के लिए. ऑन साइड पर 4 खिलाड़ी. दोबारा फुल टॉस गेंद थी. ड्राइव किया. खिलाड़ी बिल्कुल रन लेना चाह रहे थे वासिक.
ओवर थ्रो हुआ, उसका फायदा मिला। उस्मान ने कवर जरूर किया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। किनको ड्राइव किया था, कवर ड्राइव बहुत अच्छा करते हैं महेश नानगोड़े, लेकिन टाइमिंग के साथ प्लेसमेंट का होना बहुत जरूरी। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 86 रनों की जरूरत है। अगर टारगेट बढ़ाए ना तो कम से कम 2 गेंदबाजों को आपको टारगेट करने का भी समय है, तो ये प्लान आपका होना चाहिए। इस वक्त अगर देखें तो बहुत ही बड़ा मुकाबला, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। जीतने के लिए 86 रन चाहिए। पावर प्ले ऑन, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी हो रही है। राजेश सोटे अपने बोलिंग पार पर तैयार। अवसर पर 5 खिलाड़ी बल्लेबाज हुआ 6 एक के लिए इनफॉर्म बैटर हैं। इस बार भी अच्छी गेंद, टिप ऑफ टिप के बाद आंसर पर गेंद दिया। मिड ऑन पर खिलाड़ी है, थोड़ा लेट हुए आने के लिए 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ वासिक सिंह पहुंच चुके। 2 पर स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। यहां पे बिल्कुल एक प्लान तो जरूर बनेगा, उसमें कोई संदेह नहीं है, और प्लान बिल्कुल तैयार है शीर्षा स्पोर्ट का। गेंदबाजी कहां करनी है, सामने वाले बल्लेबाज की ताकत क्या है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज महेश नानगोड़े। फुल टॉस फिनिश किया खूबसूरती के साथ। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। शानदार स्ट्रोक था, बहुत खूबसूरती के साथ मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेज दिया है। खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर जाती। उस्मान थे वहां, लेकिन बल्लेबाज महेश ने आसमान दिखाया था। गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई, पंख लगा के बॉडी लाइन के बाहर भेज दिया था बल्लेबाज महेश ने। स्कोर इसी के साथ 9 पर पहुंच चुका है। ऑफ के बाहर ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला लेकिन दिशा पर कंट्रोल, वाइड वर्क का इशारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 पर, 10 रन मगर किसी नुकसान के। 86 रनों का टारगेट है। आज के दिन की शुरुआत अमराज मृत्युंजय कोथुर बनाम शिवांश फुट वासिक सिंह ने 52 रनों की दमदार पारी खेली थी। अब एक बार फिर वो तीसरा मुकाबला अमराज मृत्युंजय बनाम शीर्षा स्पोर्ट। 86 रनों का लक्ष्य अमराज मृत्युंजय के सामने। इस बार भी कड़क शॉट है। मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। बहुत जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर। महेश नानगोड़े आईटी से अवार्ड प्राप्त खिलाड़ी मैदान के अंदर हैं। एक फुट टॉस, एक बेल बिल्कुल स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया राजेश सोटे ने, लेकिन बल्लेबाज ने डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेज दिया था। 2 कमाल के स्ट्रोक बल्लेबाज महेश के। स्कोर इसी के साथ 16 पर रन। शुरुआत बहुत ही बेहतरीन, शानदार तरीके से बल्लेबाजी मैदान के अंदर। प्रमुख गेंदबाज के तौर पर राजेश चोटे जो गेंदबाजी करने के लिए तो बिल्कुल महंगे साबित हुए हैं। फॉर्म में खिलाड़ी है महेश नानगोड़े। इस सीजन में खास करके नसीबुल्ला ट्रॉफी में इन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की थी और टीम का नाम था सचिन डब्ल्यू 11। उस टीम में वो खेल रहे थे। आज टूर्नामेंट के आयोजनकर्ता की बात करें तो सचिन डब्ल्यू फाउंडेशन है, और आज जो टीम है उनकी अमराज मृत्युंजय। पहले ओवर की कहानी समाप्त, फ्लाइंग स्टार्ट बल्लेबाजों के लिए। और अब गेंदबाजी में परिवर्तन होगा। अपने बॉलिंग पार पर तैयार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मयूर वाघमारे, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। जोगेश पेंडकर को मैं देख रहा हूं, आईपीएल में बहुत अच्छा प्रदर्शन रहा इनका भी। उस्मान के ऊपर आज सबकी निगाहें थी। एक तरफ राजेश सोटे महंगे साबित हुए, मयूर वाघमारे अपनी बॉलिंग मार पर तैयार। इस बार हवा में उछाला, मिड ऑन पर खिलाड़ी है, दायरे के अंदर पीछे भाग के कैच लपकने का प्रयास कर रहे, गेंद के ऊपर बिल्कुल आंखें। आसान नहीं है, आसान कैच नहीं है बिल्कुल। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। स्कोर इसी के साथ 18 पर रन। इंपॉर्टेंट मैच है, बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है दोनों टीमों के लिए, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमें जीतना चाहेगी। लेकिन हकीकत ये है एक ही टीम जीतने वाली है, एक टीम को हार का सामना करना पड़ेगा। स्ट्राइक रन पर वासिक का इंपॉर्टेंट पारी के अंदर 4 पर। मयूर वाघमारे की अगली गेंद, मिस्टर चौक हवा में गेंद, विकेट कीपर भाग रहे हैं, गेंद के नीचे योगेश नाथ शकार प्लव का। वासिक की पारी समाप्त और वाघमारे ने किया शिकार, मयूर वाघमारे ने शिकार किया। देखिए अगर वाघमारे शिकार नहीं करेंगे तो कौन करेगा।
बहुत बढ़िया गेंदबाजी रखना कि चैंपियन ट्रॉफी इनके लिए हमेशा यादगार होती है और बढ़िया प्रदर्शन इनका बिल्कुल होता है। अब जाकर स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। वासिक सिंह ने बनाए 4 रन। देखिए संघर्ष किया था नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए दत्ता पवार। इनके लिए सुपर में चषक कमाल का रहा था, बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, अर्धशतक डंडे वाले खिलाड़ी है और दत्ता पवार के पास लेदर बॉल का भी अनुभव है। काफी लोकप्रिय और मशहूर खिलाड़ी मैदान के अंदर है, जो हमेशा देखिए प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर उतरते हैं, लेकिन आज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए। अब अमराज मृत्युंजय के पास लेफ्ट हैंडर है, एक लेफ्ट हैंडर नहीं ज्यादा लेफ्ट हैंडर है, तो इसीलिए देखिए लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन रखने का भी प्रयास हो जाएगा। मयूरबाग ने विकेट प्राप्त किया। विकेट कीपर के तौर पर आप देखें तो बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए योगेश पेंटकर ने अच्छा कैच लपका, इस बार कोई गलती नहीं है और अपनी बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाज। मयूरबाग मारे फील्डिंग में थोड़ा तब्दीली कर रहे हैं, डीप मिड विकेट बॉडी लाइन पर मौजूद है और इस वक्त पॉइंट का खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया। इस वक्त गली क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका का इस वक्त खाता खुलता हुआ। स्कोर अगर देखें तो रन संख्या 19 रन 19। इंपॉर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए, इसमें कोई संदेह नहीं है। अभी तक अच्छा और शानदार खेल आपने जरूर देखा इस प्रतियोगिता में और स्कोर 19 ऑन द बोर्ड। ओवर बहुत महत्वपूर्ण होगा दोनों टीमों के लिए, जिस तरह से पावर प्ले ऑन है और महेश का बल्ला बोल रहा है। महेश ने अभी तक लाजवाब बल्लेबाजी की है, शॉट सिलेक्शन इनका अच्छा है और मैदान के चारों ओर बल्लेबाजी कर सकते हैं। दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। मयूरबाग मारे प्लांच स्लिप गली पॉइंट कबाब अब मिडाप। देखिए महेश के लिए वो सारे खिलाड़ी ऑफसाइड पर दायरे के अंदर मौजूद। फुल टॉस गेंद धोंडा पॉइंट के खिलाड़ी है, भाग रहे हैं, पीछा कर रहे हैं, गेंद वैसे कहां रुकने वाली है। बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाते भी एफर्टलेस, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। क्या बल्लेबाजी कर रहे, फुल टॉस गेंद थी, 5 खिलाड़ी दायरे के अंदर है, उनको पता था कबर का खिलाड़ी दायरे के अंदर है, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है, गली दायरे के अंदर है, तो केवल गैप ढूंढना था, बिल्कुल गैप ढूंढा और खूबसूरती के साथ 4 रन जीत के। स्कोर 23 इस वक्त महेश के अंदर 17 पर। बहुत इंपॉर्टेंट पारी 23 पर 1, 86 रनों का लक्ष्य। पावर प्ले ऑन, मयूरबाग मारी गेंदबाजी कर रहे, बिल्कुल 2 खिलाड़ी थे, उस्मान भी भाग रहे थे, राजेश सोटे भी पीछा कर रहे थे, लेकिन टाइमिंग बहुत ही बेहतरीन था। इस बार टप्पा खाने में उछाल था, परकट करना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज योगेश पेंटकर ने विकेट के पीछे गेंद को गैदर किया और रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ 23 रन 1 विकेट के नुकसान पर। 23 प्लस अप 1 विकेट। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए है, उसमें कोई संदेह नहीं है। प्रहार प्रीमियर लीग 2024 दोपहर का सत्र और फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। मयूरबाग मारी, ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, बाहरी किनारा, योगेश का सहारा और बल्लेबाज महेश बैक टू द पबल चले गए। लोग कामयाबी के पीछे भागते हैं और कामयाबी मेहनत के पीछे। बहुत बढ़िया, क्या बोल्ड हुए इस वक्त हिट विकेट है, क्योंकि इस वक्त बल्ला लगा, चाहता पीछे चले गए थे, आवाज बिल्कुल आई थी, तो बल्लेबाज हिट विकेट। महेश थोड़ा निराश रहेंगे खुद के ऊपर, बहुत ही खराब शॉट था ये। राजू पाटे मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए, जैसे कि मैंने जिक्र किया था कि इस मुकाबले हमराज के पास बहुत सारे लेफ्ट हैंडर हैं और एक यंग खिलाड़ी है ऋतिक गजर, क्या बल्लेबाजी कर रही है, इस सीजन में इनका बल्ला बोल रहा है, लेकिन दूसरी तरफ से और एक विकल्प है इनके पास। स्कोर अगर देखें तो रन संख्या 23 रन 2 विकेट के नुकसान पर। इंपॉर्टेंट मैच है। प्रसन्न पाटिल के हाथ में गेंद, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 23 रन। अब आपके पास 24 गेंदें हैं और जीतने के लिए चाहिए 63 रन। हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ रहे हैं पुण्य नगरी की एक मीठी आवाज, टेनिस विश्व में बिल्कुल बहुत ज्यादा डिमांड, और इस वक्त कॉम्बॉक्स में जुड़ चुके हैं
नरिष्ठों में सर आपका स्वागत है, वेलकम। दोपहर के सत्र में प्रसन्न पाटिल अपनी बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार है। थोड़ा सा समय लेते हुए खिलाड़ी 23 रन 2 विकेट के नुकसान पर 24 गेंदों में बनाने 63 रन और तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर बिल्कुल शुरू हो रहा है। कॉम्पॉक्सी से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे बल्लेबाज दत्ता पवार। थँक्यू सर। एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आहे। 2 षटकामध्ये 23 धावा, संमिश्र अशी सुरुवात आहे। मात्र 4 षटकामध्ये 63 धावांची गरज आहे। गिअर बदलावं लागेल इथून पुढे। मृत्युंजय हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स अशी मॅच आपण इथे बघतोय। एक जबरदस्त दोन्ही तगडे संघ आहेत। निश्चित 6 षटकामध्ये मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान ओलांडायचं असेल तर सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं। 23 धावा 2 षटकामध्ये इथे पूर्ण होत आहेत, मात्र काही महत्त्वाचे विकेट सुद्धा गमावलेले आहेत। इथे पाहायचंय प्रसन्नाचा हा चेंडू उंच आकाशामध्ये वाईडिश मिड ऑफ राजेश सोरटे डाऊन दी बॉल, अत्यंत सुंदर झेल आणि राजेश सोरटे खाली आल्यानंतर संघनायक सुद्धा निर्धास्त असतो। हा कॅच होणार हे नक्की असतं आणि तो कॅच पूर्ण झालेला है। और प्रसन्न पाटिल बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से ये बॉल था, टिप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ गेंद निकल रही थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे और मिडल स्टंप पर गेंद थी। बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और बिल्कुल बल्ले के बीच में नहीं खेल पाए। तो राजेश सोटे ने मिड ऑफ पर बहुत अच्छा कैच, रनिंग कैच था। प्रसन्न पाटिल बहुत प्रसन्न हो जाएंगे जिस तरह से राजेश सोटे ने कैच लपकाए। निश्चित ज्या खेळाडूंचं जेवण बाकी आहे त्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांनी स्वादिष्ट रुचकर सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आपण सर्वांनी यथेच्छ आस्वाद घ्या। ज्यांचं जेवण राहिलंय त्यांनी जेवून घ्या। आलेल्या पाहुण्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका। सर अनेक स्पर्धा तुम्ही पाहत असता, कारण खेळाडूंची जेवणाची व्यवस्था अगदी पहिल्यांदा 7 दिवसाचा पूर्ण क्रिकेटचा मोठा उत्सव आपण पाहतोय आणि प्रत्येक संघातील खेळाडू आता इथे व्यावसायिक खेळाडू त्यांना देखील जेवणाची व्यवस्था 7 दिवस हा एक मोठा उपक्रम सरांनी राबवलाय। निश्चित येथे एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण। आज गेले 5 दिवस आणि पुढचेही 2 दिवस सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था होणार आहे। प्रशांत सर, मला माहीत नाही तुम्ही क्रिकेट कसा खेळलेला आहे। आम्ही खेळायला जायचो ना तर जेवण तर नसायचं, दिवसभर उपाशीच असायचो। लोक वडापाव खात असायचे, आमच्याकडे पैसे पण नसायचे। भूक तर लागलेली असायची पण जेवायला काही नसायचं। मग तसाच दिवस काढायचा, संध्याकाळी घरी आल्यावर जेवायचं। तर असे एकंदरीत आमचं क्रिकेट होतं। आज आपण पाहतोय की सचिन ढवळे सरांसारखे लोक आहेत, पॅकर्स आहेत काही, जे खेळाडूंसाठी या सगळ्या व्यवस्था करतायत आणि त्यामुळेच आज क्रिकेट खूप मोठं स्ट्रॉंग झालेलं आहे। अगदी बरोबर, मला वाटतं तुम्ही अगदी 20 वर्ष थोडे मागे गेलेला आहात आणि ती वास्तव आज लोकांसमोर ठेवत आहे। खरी परिस्थिती होती त्यावेळेला, निश्चितच फारशा टपरे पण नव्हता, म्हणजे वडापाव मिळताना मुश्किल होता। स्लीपरवरचं क्रिकेट होतं, गोलंदाजी मारपडती गोलंदाज सज्ज। प्रसन्न पाटील अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले। आकाश काळेला संधी मिळाली। एका बाजूला अनेक अजून चांगले बॅटर आहेत हमराज मृत्युंजय संघाकडे। धाबळ करते, एकूण धाबा आहेत 24 धाबा। 24 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश नारगोडे बाद झाला। त्यानंतर आणखीन एक बॅटर आपण दत्ता पवारला अगदी स्वस्तात बाद करताना प्रसन्न पाटीलला पाहिले। राजू पाटे स्ट्राईक एंडवरती, आकाश काळे नॉन स्ट्राईक एंडवरती। पाठोपाठ फलंदाज बाद झाले। प्रसन्न पाटीलने या षटकामध्ये पूर्ण डाव थांबवलाय, धावाच थांबवलेल्या आहेत। केवळ एक धाव, एक गडी देखील बाद केलेला आहे। हा अत्यंत वेगवान गोलंदाज आहे। मागच्या 2 वर्षामध्ये निश्चित फार पुढे आलेला हा गोलंदाज म्हणजे प्रसन्न पाटील। राजू पाटे स्ट्राईक एंडवर, उजव्या बाहेर राजू पाटेसाठी मात्र बराचसा बाहेर आहे। वाईट चेंडूची घोषणा आहे। खरं तर राजू पाटे हा चांगला फिनिशर आहे। मी पाहिलं होतं की मृत्युंजयसाठी त्याने सुरुवातीच्या काळामध्ये तो 7व्या-8व्या क्रमांकावरती खेळायचा, अनेक मॅचेस तो जिंकून द्यायचा, अगदी अविश्वसनीय मॅचेस तो जिंकून द्यायचा। आज त्याच्यावरती थोडी मोठी जबाबदारी आहे, कारण इथून पुढे मॅच त्याला घेऊन जायची आणि ती कॅपॅसिटी आहे राजेश पाटेमध्ये। हाँ बिल्कुल सही कहा आपने, इनके पास वो काबिलियत है, लेकिन सामने बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है प्रसन्न पाटिल की। हवा में गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे हैं, सुंदर फील्डिंग।
बेहतरीन बॉल डिनर पर फील्डिंग, शॉट अच्छा था, एफर्ट देखिए, कमिटमेंट देखिए, और एक बार फिर गोता लगाते हुए बॉल डिनर पर खिलाड़ी नितिन माटुंगे टीम के कप्तान है, तो आपको इस तरह से प्रदर्शन करने की जरूरत है। बहुत बेहतरीन फील्डिंग का नजारा, मतलब यहाँ आपने रन बचाए हैं और गेंदबाज का कॉन्फिडेंस एक बार फिर बढ़ाने का मौका, मतलब बढ़ने का मौका दिया। बहुत बढ़िया गेंदबाजी के साथ क्वालिटी फील्डिंग हुई। गरज होती खरं तर इथे त्याने बघितलं, चेंडू पर्यंत नजर कायम ठेवली, शेवटच्या क्षणी उंच उडी मारली आणि चेंडू आतमध्ये ढकलला. प्रसन्नाचा हा चेंडू पुन्हा एकदा भरकटतोय. वाईट चेंडू, खरं तर या अगोदर जी फिल्डिंग झाली होती, मला वाटतं हा चेंडू अधिक चांगला यायला पाहिजे होता. आपने सही कहा कि जब इतनी अच्छी फील्डिंग, क्वालिटी फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग होती है, उसके बाद में और एक अच्छी गेंद आनी चाहिए थी। लेकिन कभी कभार नरेश सर आप ज़्यादा एफर्ट डालते हैं, ज़्यादा सोचते हैं, कॉन्फिडेंस इस वक्त बनना ज़रूरी था। क्रिकेट के खेल की बात करें तो जिस तरह से खेल चल रहा है, जहाँ बल्लेबाज जो है ना थोड़ा संघर्ष कर रहे हैं, इंपॉर्टेंट मुकाबला है। या करा शॉट, मिस स्ट्रोक है, खिलाड़ी बिल्कुल बॉडी पर बहुत दूर है, कैच लिया स्क्वायर लेग पर, बहुत ही शानदार फील्डिंग, रनिंग कैच आकाश तारेकर, सुंदर फील्डिंग, पहले नितिन माटुंगे उसके बाद में आकाश तारेकर। एक कैच छूटा था, एफर्ट कमिटमेंट बहुत बढ़िया थी, लेकिन ये रनिंग कैच था, भाग के आना था, कमाल का कैच आकाश तारेकर ने लिया। असं वाटलं नव्हतं की आकाश तारेकर झेलसाठी येतोय. खरं तर यष्टीरक्षकच तिथे धावत जाणार होता किंवा शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू धावत जात होता, पण नंतर बघितलं आकाश तारेकरने की मी घेऊ शकतो, तो अचानक त्यानं वेग वाढवला, चेंडू खाली पोहोचला आणि आपल्या दोन्ही हातामध्ये चेंडू बंद केला. एक चांगला कॅच आकाश काळे इथे बाद होणार आहे. आकाश तारेकरने टिपला झेल आणि प्रसन्न पाटीलचं हे षटक अधिक धोकादायक होताना, अधिक विध्वंसक होताना आपण इथे बघतोय. श्रीको ने बहुत सारे अभी भी विकल्प है अमृत के पास, लेकिन साझेदारी चाहिए। महेश नानगुड़ का विकेट गिरने के बाद विकेट गिरने का सिलसिला जारी रहा है और कमाल की फील्डिंग रही है। पहले राजेश सोटी ने प्रभावित किया, रनिंग कैच, उसके बाद में एक बार नितिन माटुंगे ने गोता लगाते हुए गेंद को रोका था, आकाश तारेकर ने रनिंग कैच लपका, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा। प्रसन्न पाटिल का जो ओवर है कमाल का साबित हो रहा है, इफेक्टिव प्रभावी गेंदबाजी। नए बैटर श्रीकांत को ने सागी प्रीमियर लीग में खास करके इस सीजन में जो शुरुआत हुई थी, तब जाकर श्रीकांत कुरे ने कमाल की बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी करते 100 से ज्यादा रन बनाए थे, एक अर्धशतक इनके नाम पर था और यादगार टूर्नामेंट होगा श्रीकांत कुरे के लिए। टप्पा खाने के बाद उछाल है, बैकफुट में जाके गेंद को खेलने का प्रयास किया गया, एक रन लिया गया, राजू लेना चाहते थे रन, ओहो थोड़ी तालमेल में कमी आई थी। और नरेश सर मुझे वो अनु मलिक साहब का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक, अभी आपके 3 विकेट या 4 विकेट जब गिर गए ना, तो बिल्कुल विकेट के ऊपर खड़े रह के साझेदारी बनाने की जरूरत है और अच्छा तालमेल रखना बहुत जरूरी है। आपके पास गेंदों की बात करते हो, गेंदे शेष है कुल मिलाकर 18 गेंदों में 58 चाहिए, तो कुएं का पानी नरेश सर बहुत गहरा है, बहुत गहरा है, एक बार फिर निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी। मात्र 28 धावा धावफलकावरती आहे 3 षटकांमध्ये, विजयासाठी 3 षटकामध्ये 58 धावांची आवश्यकता. निश्चित तुम्ही म्हणालात की विहिरीचं पाणी खूप खोल आहे आणि ते काढण्यासाठी आता मेहनत करावी लागेल. मला वाटतंय मोठा पंप सेट आता इथे लावावा लागेल, तेव्हा हे शक्य होईल. उन्हाळ्यामध्ये शक्य आहे कारण जमिनीमध्ये देखील पाणी कमी असतं, पावसाळ्यामध्ये जर तुम्ही किती मोठा पंप लावला तरी तेवढं पाणी विहिरीत येत असतं, त्यामुळे ते काढणं अशक्य असतं. तर इथे बघायचं आहे किती मोठा पंपसेट येणार आहे तो मृत्युंजय पुणे संघाकडून, आणि तो पंपसेट कोण असणार आहे. एवढं 58 धावांची खोल विहिरीतून पाणी काढायचंय, मजा येणार या मॅच मध्ये. देखिए पानी निकालने के लिए चाहिए पंप सेट और मैदान के अंदर चाहिए अच्छा माइंडसेट। माइंडसेट बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि आपको सेट होने के लिए ज्यादा समय नहीं है। और इस वक्त बहुत अच्छा मुकाबला, ये सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं tenniscricket.in द्वारा। चलपान के लिए खेल रुका हुआ था, मैदान के अंदर चला गया पानी, क्या बदलने वाली है कहानी। और अब इंटरेस्टिंग मैच है मैदान के अंदर। अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज बिल्कुल तैयार हो रहे, किसके हाथ में गेंद होगी,
किसके हाथ में गेंद होगी यह देखना बहुत जरूरी है। और एक तरफ सी खुने बहुत बेहतरीन खिलाड़ी है, हमेशा रन बनाते हैं, अंडर प्रेशर बहुत अच्छा खेलते हैं। एक तरफ राजू को थोड़ा ऊपर भेजा गया है, क्या इसका फायदा होगा टीम के लिए वो देखना। टीम की बात करें हमराज के पास नरेश सर बहुत बड़े बड़े खिलाड़ी अभी भी है, कुछ यंग खिलाड़ी है जो उभर कर आए हैं। यस, आपण बघतोय मॅच नवीन षटकाची सुरुवात आहे। 18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे। श्री खुणे त्याच्याकडे एक क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो, मात्र अभिजात तंत्राने खेळणारा खेळाडू म्हणून श्री खुणेची ओळख आहे। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती, निश्चित एक चांगला चेंडू आपण बघतो उजव्याच्या बाहेर टाकलेला, पंच करण्याचा प्रयत्न श्री खुणेचा फसलेला निर्धाव चेंडू धाव फलकावरती तिथेच 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। मृत्युंजय पुणे 17 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। बिंदी गेंद के साथ अच्छा आगाज किया मयूर वाघमारे ने। ऑफ टॉप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा अजय अवले कर रहे हैं। अब जाकर 17 गेंदे 57 चाहिए। मिस्टर स्ट्रास से आंकड़े बदल रहे हैं, लेकिन श्री खुने और राजू के बीच क्या चर्चा हुई थी जलपान में, जब जलपान के लिए बिल्कुल खेल रुका हुआ था, वो देखना बहुत जरूरी। क्या प्लान है इनका ये देखना बहुत जरूरी। मयूर वाघमारे अपनी बोरिंग मार पर तैयार है। खरं तर इच्छाशक्ती असेल तर मला वाटतं 18-58 धावा शक्य आहे। असं नसतं क्रिकेटमध्ये कधी की तुम्ही सुरुवातीला काय खेळलात मग पुढे तुमचा खेळ तसाच पुढे जाईल, असं नाहीये। तुम्ही तुमच्या मनगटाच्या ताकदीवरती परिस्थिती बदलू शकता। और कठिन परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झीरो से हीरो बना देती है। आज राजू पाटेला हीरो बनण्याची संधी आहे, आज श्री खुणेला हीरो बनण्याची संधी आहे। पाहायचंय तर या संधीचा फायदा उठवतात काय। बहुत अच्छी बात आपने बताई। दूसरी तरफ अगर देखें तो यहाँ से गेयर चेंज भी आपको करना है। मयूर वाघमारे ने बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक की है। आपके पास गेंदे शशक कुल मिलाकर यहाँ से और 16 गेंदे और 56 रनों की जरूरत है। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। अगर आपको टॉप पर जाना है ना तो नॉन स्टॉप आपको अच्छा प्रदर्शन करना पड़ता है, निरंतरता बहुत महत्वपूर्ण होगी। राजू तैयार, लेग स्टंप के बिल्कुल बाहर गेंद है, लेकिन क्या वाइड बॉल, बिल्कुल वाइड बॉल का इशारा। नरेश सर लेफ्ट एंड राइट हैंड जब कॉम्बिनेशन जब होता है ना तो गेंदबाजी करना बहुत मुश्किल हो जाता है। निश्चित गोलंदाजी करणं तर अशा परिस्थितीत अवघड असतंच आहे। मात्र तुम्ही ज्यावेळेस वेगाच्या प्रेमात न पडता जर टप्पा आणि दिशावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर इथेही शक्य होतं चेंडू व्यवस्थित टाकणं। बऱ्यापैकी मी बघतोय आपण मयूरला की तो जास्त वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा परिणाम आहे की चेंडू भरकटतायत। यस, यावेळेस चांगला फटका, इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 6 धावा, एक शानदार षटकार राजू पाटेच्या बॅटमधून। शानदार स्ट्रोक, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑफ पर। जहां कोशिश का कद बड़ा होता है ना वहां नसीबों को भी बिल्कुल झुकना पड़ता है। यहाँ कोशिश बहुत बढ़िया रही बाउंड्री लाइन पर, लेकिन बल्लेबाज की जो कोशिश है ना वो एक बार फिर रंगलाती भी। ऐश्वर्य था वहां बाउंड्री लाइन पर मौजूद है लॉन्ग ऑफ पर। स्कोर अगर देखें तो अब जीतने के लिए टारगेट 86 रनों का। गेंदों की बात करें तो गेंदे शेष 15-15 गेंदों में 49 रनों की जरूरत है। आने वाली एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी, इंपॉर्टेंट मुकाबला है। मयूर वाघमारे अपनी बोलिंग पार्ट पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज राजू पाटे। इस बार ऑन साइड पर पुल किया है, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में। मैकिन्ना पे स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर। खेल ताश को या जिंदगी का अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। मयूर वाघमारे के खिलाफ लाजवाब स्ट्रोक था बल्लेबाज राजू का। राजू पाटे ही कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये आणि तो दाखवतोय, क्षमतेचा पूर्ण वापर तिथे करतोय। या अगोदरचा चेंडू लॉंग ऑफला त्याने पंच केला होता, यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून खूप लांब त्यानं षटकार ठोकत आपली योग्यता सिद्ध केलेली आहे। यस, हा कोहिनूर आहे नारायणगावचा, अर्थातच ऋषीदादा जोरे यांनी शोधून काढलेला आहे आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं मृत्युंजयसाठी अनेक संस्मरणीय विजयांचा तो शिल्पकार ठरलेला आहे। राजू पाटे फलंदाजीसाठी इथे तयार, लागोपाठच्या 2 षटकारांबरोबर या सामन्यामध्ये रंग येतोय। 14 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे। मॅच पुन्हा एकदा ऑन होतोय, स्टील ऑन। राजू पाटे एक बेस्ट फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं, शेवटपर्यंत तो सामना सोडत नाही। आज बघायचंय मयूर वाघमारेचा कसा समाचार घेतोय। पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती राजू,
फील्ड सेटिंग आपण पाहिली तर सीमारेषेवरती मिड विकेट लॉंग ऑन स्क्वेअर लेग लॉंग लेग 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला राजू पाटेसाठी. फाईन शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन उस्मान पटेलला आपण बघू शकतो. याबरोबरच राजू पाटे उजव्याच्या बाहेर बाहेर पुन्हा भरकटलेला मयूर वाघमारे पुन्हा वाईड. मिस्टर स्टार दबाव है क्योंकि आपने 2 बड़े स्ट्रोक खेलते, एक लॉन्ग ऑफ पर और एक डीप मिड विकेट बॉडी रन के बाहर, तो इसका फायदा मिल रहा है बल्लेबाज को. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. 14 गेंदों का खेल 42 रनों की जरूरत है. अपने जिंदगी में वही इंसान कामयाब होता है जिसे रूटे को बनाना और टूटे को बनाना आता है. स्कोर 44 4 विकेट के नुकसान पर है. 14 गेंदों में 42. इंटरेस्टिंग. 16 आल्या ओव्हरला 16. शानदार बल्लेबाजी. 3 वाईड आहेत, 1 सिंगल आहे आणि 2 चौकार आहेत और 2 षटकार आहे 2 षटकार. और राइट मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे. बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. मयूर वाघमारे गेंदबाजी कर रहे हैं. इस बाहर बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी. मौका था, थोड़ा रुक कर गेंद आई. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. एक बड़े ओवर की जरूरत थी. वो बड़ा ओवर बिल्कुल मीत मैदान पर चल रहा है. बल्लेबाजों के लिए अच्छा ओवर, अमराज मृत्युंजय के लिए नरेश सर बहुत ही अच्छा ओवर है ये. निश्चित. मात्र शेवटचा चेंडू हा एक मोठा फटक्यासाठी वाटत होता की हा चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे होता. मात्र राजू पाटीलला टायमिंग जमलेलं नाही. तर आपण बघतो ना, आपण एक मराठीमध्ये म्हणतो की जे होतं ते फायद्यासाठीच होतं. जरी मोठा फटका आला नाही, 1 धाव आली तर राजू पाटील स्ट्राईकला पुढच्या चेंडूच्या पुढच्या षटकातल्या पहिल्या चेंडूसाठी. निश्चित अजून एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू अजून शिल्लक, माफ करा. आणि 13 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असणार आहे. मयूर वाघमारेचं हे षटक मात्र खूप लांबलेलं षटक आहे. तब्बल 9 चेंडू या षटकामध्ये मयूर वाघमारेला टाकायचे. 2 षटकार राजू पाटेने खेचलेले आहेत. आणि यावेळेस श्रीकांत खुणे. ओहो, श्रीकांत खुणेचा प्रयत्न होता मिड विकेटला मोठा फटका खेळायचा, मात्र मनसुबा त्याचा यशस्वी होऊ शकलेला नाही. उजव्याच्या बाहेरचा चेंडू कड घेतली जरूर आणि नशिबवान ठरला की योगेश पेनकरच्या हातामध्ये चेंडू पोहोचला नाही. निर्धाव चेंडू. 12 चेंडू 41 धावा आहेत. 12 चेंडू 41. मैच इज स्टिल ऑन. सर आपने क्या कहा था कि राजू पाटे अभी बल्लेबाजी करने के लिए आएंगे, तो वही हुआ. आखिरी गेंद पर खुने साहब एक बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. बल्ले का अंदरूनी किनारा और गेंद विकेट कीपर की तरफ चलेगी. अब राजू पाटे एक बार फिर आने वाले गेंदों का सामना करेंगे. 12 गेंदें 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. जिंदगी में एक बार फिर जीने का मजा तभी आता है जब जिंदगी में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तभी आता है जब हारने का रिश्क हो. बीच मैदान पर जीत और हार के बीच एक बहुत ही बड़ी लड़ाई, बहुत बड़ा बैटल चल रहा है. और अब अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है. नरेश साहब बिल्कुल आपके लिए आज ये परफेक्ट लाइन है. जरूर मैं आपसे ही कहना चाहूँगा. आपने कहा जिंदगी में मजा जब आता है जब जीवन में इश्क हो. क्या आपने कभी ऐसे मोड़ के ऊपर आए आप कभी? देखिए हर कोई बंदा आता है, और आपके लिए तो बिल्कुल आज का दिन बहुत बड़ा है. आज नरेश डोमे सरांसाठी जर बघितलं तर त्यांच्या जीवनातला एक मोठा क्षण आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी पुन्हा एकदा तुमच्यासाठी. आणि मैदानावरती बघा उत्कंठवर्धक सामना देखील सुरू आहे. निश्चित निश्चित. आणि ते खरं आहे तुमचं. प्रेम ना बाडी उपजे प्रेम ना हाट बिकाय राजा प्रजा जेही रुचे सीस देसो हो जाय. जीवनामध्ये प्रेम असं निर्माण होत असतं. ते बाजारात विकत मिळत नाही किंवा कुठे तयारी होत नाही. ते आपोआप उत्पन्न होत असतं. आणि जरूर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी तुमच्यावरती भरभरून प्रेम करणारं मिळालं ना की आयुष्याची मजा मात्र खूप वाढते. बघायचंय इथे राजू पाटेने मॅचमध्ये मजा आणलेली आहे. पुढे या मॅचचं काय होणार आहे प्रचंड उत्सुकता आहे आपल्या सगळ्यांना. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा. प्रसन्ना उजव्याच्या बाहेर सरळ बॅटनं उडवलाय चेंडू वेगवान तेवढाच, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तितकाच तरबेज आहे, तितका चपळ आहे आणि तो आहे राजेश सोरटे. वाह काय क्षेत्ररक्षण आहे. आपल्या संघासाठी तण वाचवल्या. धावा 2. धावफलक पुढे पोहोचेल 47 तर विजयासाठी 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है. प्रसन्न तैयार. सामने राजू. इस बार ऑन साइड पर खेल दिया. हवा में गेंद बहुत ऊपर है. विकेट कीपर भाग रहे. रनिंग कैच लेने का प्रयास नहीं, आसान नहीं है. शिकान अपने पास स्ट्राइक रखेंगे या एक बार फिर राजू. आपके पास 10 गेंदें, 10 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की जरूरत है. प्रसन्ना बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं.
इस मुकाबले में दबाव बिल्कुल बना रहे हैं, मनोवैज्ञानिक दबाव बनाने का पूरा प्रयास। जो फासला बना हुआ है ना उसका फायदा उठा रहे, अच्छी गेंदबाजी करते हुए। मिस टाइम स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला, खूप जोरात बॅटचा स्विंग आपण पाहिला, वेगवान होता तो, मात्र चेंडूचा बाउन्स थोडासा वर राहिला आणि वरची कड घेतल्याबरोबरच चेंडू उंच उडाला। नशिबवान होता की क्षेत्ररक्षक नव्हता, योगेश पेनकरने जबरदस्त प्रयत्न केले, मात्र तो चेंडूच्या लेनपर्यंत पोहोचला नाही। प्रसन्ना पुढच्या चेंडू बरोबर, हो हो इथे काय भयानक यॉर्कर आहेत आणि स्त्री खुणेला परतावं लागेल। राजेश सोरटेसाठी त्यानं बलिदान दिलंय, वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव मिळणार आहे, इथे चेंडू तिथेच राहणार आहे, धावा 1ने कमी होणार आहे, मात्र श्रीकांत खुणे बाद होतोय। टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया, पहले ऑनफील्ड अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया और विकेट कीपर योगेश पेडकर ने चैलेंज किया है, तो टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे। पाँव तो लड़खड़ाने पर सबकी नजर है, लेकिन सर पर कितना बोझ है कोई नहीं देखता, कोई नहीं देखता। टीवी अंपायर की तरफ इशारा किया। श्रीकांत खुणे स्ट्राइक एंडला होता, त्यामुळे कदाचित थोडासा संभ्रम असू शकतो। तिथे जर राजेश फाटे असता तर बिल्कुल दोनों का कद थोड़ा अलग है और सारी चीजें देखनी पड़ती। आईपीएल में तो बिल्कुल वो सारा नाप लेते कितना किसका कितना हाइट है। टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे, टीवी अंपायर इशारा एक बार फिर करेंगे, उसके बाद में एक बार फिर मैच की तरफ रुक करेंगे, लेकिन बहुत अच्छा मैच है ये। वाईड बॉल, वाईड चेंडूची घोषणा केलेली आहे पंचांनी, वाईड चेंडूची घोषणा केलेली आहे आणि इथे एक लक्षात ठेवा, मला वाटतं प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रसन्न अपने बोरिंग मार पर तैयार है। मैदान के अंदर एक रोचक मुकाबला चल रहा है। प्रहार प्रीमियर लीग 2024 यशवंत उपासना के मातोश्री और एनबी अवध के बीच बहुत बड़ा मुकाबला आपने कल देखा था। आज की बात करें तो एक बहुत बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। अमराज मृत्युंजय एक तरफ और शीर्षा स्पोर्ट, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर। इस पर ऑन साइड पर जरूर खेल दिया, अलग द कार्पेट गेंद बाउंड्री की तरफ आ रही है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए 9 गेंदे 35, अभी भी बहुत बड़ा फासला है। इस ओवर में प्रसन्ना ने शानदार गेंदबाजी की है। निश्चित खूप सुंदर, कौतुक करावं तेवढं कमीच आहे। ज्या पद्धती एकही मोठा फटका नाहीये, प्रयत्न खूप झाले, राजेश पाटे त्याचं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करतोय तिकडे, मात्र एकही परफेक्ट मिडल ऑफ द बॅटचा बॉल आलेला नाही या षटकामध्ये। प्रसन्न पाटील प्रचंड धोकादायक आणि दाहक ठरतोय इथे। आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला उचलला, इथे गॅप निश्चित आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर, रन आपको चाहिए तभी जाकर मजा आएगा, क्योंकि अब स्कोर 55-5 विकेट के नुकसान पर। अपर मिड स्टंप पर गेंद थी, थोड़ा ऑफ टर्म के बल्लेबाज बाहर आए और गेंद को खेल दिया इस वक्त फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ 4 रनों के लिए। ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी, जज्बा है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर जारी। राजू पाटे मैच को छोड़ना नहीं चाह रहे, मैच को पकड़ के रखा है और इंटरेस्टिंग मैच है। आंकड़े क्या बता रहे एक बार फिर प्रणव पाटिल हमें बताएंगे। 8 गेंदे 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। निश्चित 8 चेंडू 31 धावा, अजूनही मॅच ऑन आहे। मृत्युंजय ही टीम अशी आहे की ती लढाऊ टीम आहे, लढाऊ बाणा नेहमी त्यांचा आम्ही बघतो, कधी मॅच सोडत नाहीत, ते चिकाटीने खेळतात आणि ऋषीदादा जोरे यांची तीच शिकवण खेळाडूंना निश्चित आहे। मी बघितलं की ऋषीदादा जोरे नवीन खेळाडूंना घेऊन टीममध्ये आणतात, टीम बनवतात, पण कधी कोणत्याही संघाविरुद्ध कुठल्याही पूलमध्ये खेळायचं असेल तर त्यांची तयारी असते अनेक वेळा, आणि त्यामुळे ते जायंट किलर आहेत। अनेक अशा संघांना त्यांनी हरवलेलं आहे। तर आज बघायचं अशी मॅच एका तगड्या टीम बरोबर। राजू पाटेसाठी यस 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 मोठा बाउन्सर होता, चेंडू आदळलाय डोक्यावरती राजू पाटेजा। देखिए गेंद कहाँ लगी है, या सर को लगी या आँख को, ये देखना बहुत जरूरी है। क्या पानी की जरूरत होगी? बिल्कुल पानी की जरूरत है। यह अच्छी गेंद थी प्रसन्ना की, कंधों का जबरदस्त इस्तेमाल और ऑन साइड पर खेलना चाहते, रफ्तार बहुत अच्छी है। राजू पाटे गेंद को बिल्कुल दे घुमा के खेलना चाह रहे थे और कहाँ गेंद लगी है, सर को या आंख में,
निश्चित प्रशांत सर, एक गोष्ट जरूर मी विचारेन की आज प्रसन्न पाटील किंवा असे अनेक वेगवान गोलंदाज आहेत. आपण बघितलं असेल विश्वजित ठाकूरला ज्यावेळेस यावर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं स्पीड टेस्ट घेतली होती, त्यावेळेस विश्वजित ठाकूरनं तिथं 145 मैल वेगाने चेंडू टाकला. तर एवढा स्पीड वेगवान गोलंदाजांकडे आहे टेनिस क्रिकेटमध्ये. 120 ग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडं अधिक ग्रॅम वजनाचे चेंडू इथे रबरी वापरले जातात. हेवी वेट असतात हे बॉल, त्यामुळे फलंदाजांनी हेल्मेट वापरायला पाहिजे का? निश्चितच एक चांगला प्रश्न तुम्ही विचारलात, यात काय शंका नाही आहे. आणि माझं उत्तर हो असेल. एवढा वेग आता वाढला आहे. आपण काल रवी बुंबकला देखील बघितलं वेगावरती स्वार होत असताना. आज प्रसन्नने तेच काम केले. तर टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटतं किरण पवारनं हा प्रयोग केला होता ज्या पद्धतीनं हेल्मेट वापरण्याचा. तर मला वाटतं हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. समर्थ कडू सारखा खेळाडू, किमान असे गोलंदाज जे आहेत की जे एवढे वेगवान टाकतात चेंडू, तर अशा गोलंदाज 140-145 वेगाने टाकणारे जे गोलंदाज आहे त्यांच्या अगेन्स्ट हेल्मेट असलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. हेल्मेटची नितांत आवश्यकता. अगदी चांगला प्रश्न आहे आणि माझं उत्तर त्याकरता होच असेल. यावेळेला फटका पण चांगला आहे. आपला फटका 440चा झटका, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. धावमिती 6, षटकार. वाह वाह राजू वाह. या मॅच मध्ये राजूने पुन्हा एकदा जान टाकलेली आहे. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. राजू मागे हटायला तयार नाही आणि समोरच्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स देखील तितक्याच ताकदीनं ही लढाई करतायत. तर 6 चेंडू 25 धावा, अत्यंत रोमहर्षक लढत आपल्या समोर येते. अशीच लढत अपेक्षित होती इथे. आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण करताना मला वाटते 12 ते 15 धावा अधिकच्या खर्च केलेले आहेत मृत्युंजयने. आणि ती गोष्ट कुठंतरी इथे आता लक्षात येते की या धावा इथे वाचवल्या असत्या तर आज या मॅचमध्ये अजून सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाले असते मृत्युंजय. बिल्कुल आपने सही कहा, लेकिन अब अगर मगर से तो बात नहीं होगी. आपने खराब फील्डिंग की, लेकिन आपके पास अच्छी बैटिंग लाइनअप है तो ज़्यादा फोकस आपको वहाँ करना है. 6 गेंदे 25. राजू ने मैच में जान डाली है. ऐश्वर्य अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, जिन्होंने बहुत अच्छा एफर्ट बिल्कुल किया था बाउंड्री लाइन पर. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी का तैयार है. कांगा लीग में हैट्रिक पूरी करने वाले गेंदबाज है. थोड़ा एक्शन इनका अधिक है. ये इनका जो एक्शन है जब गेंदबाजी करने के लिए आएंगे तो थोड़ा अलग एक्शन है, ऊंचा कद है, हाई एक्शन से गेंदबाजी जरूर होगी. लेकिन एक बार फिर गेंद को टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ या अंदर की तरफ वो लेके आते हैं, कट अच्छा करते हैं. और सामने बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाजी करने के लिए तैयार है फिलहाल बल्लेबाज ऋतिक गुजर. इथे एक गोष्ट मी निश्चित, तुम्ही चर्चा करत होतात कांगा लीगची किंवा काय, ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटर गोलंदाज करतात त्यांच्यामध्ये चांगली प्रतिभा असते. पण या गोलंदाजाने एक गोष्ट केली पाहिजे की जे बॉलिंग कोच असतात लेदर बॉलचे त्यांच्याकडे जाऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे. प्रत्येक गोलंदाजाने तुम्ही तुमचा जो बॅलन्स असतो किंवा तुमचा जो स्टान्स असतो, चेंडू पकडायचा असतो किंवा जे व्हेरिएशन असतं त्या संदर्भात तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन तिथं मिळतो, सराव मिळतो. आणि काही काळ एक वर्षभर तरी आपण असा कोचेस निवडला तर चांगला फायदा होऊ शकतो वेगवान गोलंदाजांना. देखिए स्ट्रोक देखिए, इस बल्लेबाज की बहुत ताकत, आत्मविश्वास, कमाल का स्ट्रोक है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार फोर. ये ऋतिक है. ऋतिक की चर्चा बहुत, यंग खिलाड़ी है लेकिन प्रतिभाशाली खिलाड़ी. महेश के बाद पुण्य नगरी में और कोई एक खिलाड़ी जो उभर कर आया है ना, वो ये खिलाड़ी है. बहुत शानदार स्ट्रोक था. मैच में जान डालने वाली बल्लेबाजी मैदान के अंदर. 5 गेंदे 21 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेन पर ऋतिक सामना करेंगे. बल्लेबाज बिल्कुल तैयार है, सामना करेंगे गेंदबाज ऐश्वर्य का. इंटरेस्टिंग मुकाबला, रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. इस बार भी अच्छा स्ट्रोक है. एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. 4 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. राजू मैदान के अंदर, दोनों लेफ्ट हैंडर मैदान के अंदर है. एक अच्छा बैटर, अच्छी कॉन्टेस्ट देखने का मौका मिलेगा. निश्चित राजू पाटे स्ट्राईक एंडला येतोय. ऋतिक गजरनं एक चौकार खेळला होता पहिल्या चेंडूवरती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती एकच धाव आलेली. आस्किंग रन रेट ज्यावेळेस तुमचा 25चा आहे अशा परिस्थितीमध्ये सिंगल्स येणं कधीच परवडत नसतं. तिथे चौकार आणि षटकार प्रत्येक बॉल पाठीमागं तुम्हाला खेचायचे आहेत. पाहायचंय राजू पाटे. यस राजू पाटे इथे चेंडूची गोटी बनवते. अत्यंत ताकदवान फटका, प्रहार होता इथे, हातोडा टाकला होता आणि 6 धावांची मोहर. एक जबरदस्त षटकार. ये आत्मविश्वास है, ये विश्वास है, कमाल का स्ट्रोक है. कहाँ सिंगल लेने वाले हैं,
कहां सिंगल लेने वाले हैं। ये तो 6 के नीचे सोचते नहीं। आत्मविश्वास देखे, टाइमिंग देखे, राजू बन गए जेंटलमैन। बहुत अच्छा स्ट्रोक था। अब आपके पास गेंद शेष है 3, 14 रनों की जरूरत है। मैच ऑन है। जब तक मैदान के अंदर राजू है तब तक टाइगर जिंदा है। मजा आएगा इस मुकाबले में। रुक गए राजू और बीच मैदान पर कमाल का मैच, रोचक मुकाबला है। अपने बॉलिंग मार्ग पर ऐश्वर्या तैयार। इस बार अच्छी गेंद ऑन सर पर खेल दिया, 1 रन लेने का मौका। क्या दूसरे के बारे में सोच रहे, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। अगर 2 रन आपने लिए हैं तो एक बार फिर आपकी उम्मीदें है बरकरार इस मुकाबले में। 2 गेंदों का खेल, 2 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। 2 चेंडू 12 धावा। हा सामना राजू पाटे काही सोडायला तयार नाहीये। त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि क्षमतेचा पूर्ण वापर त्याने आज केलेला आहे। आज पाटेने इथे दाखवली, मजा आणली या मॅच मध्ये। शेवटचे 2 चेंडू 12 धावा। एक वेळ अशी परिस्थिती होती की मृत्युंजय शर्यतीत राहील का हा प्रश्न होता, मात्र राजू उभा राहिला आणि त्याने पहा सामना कुठे कुठे आणून ठेवलेला आहे। 2 चेंडू 12। ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजीसाठी आपण बघू शकतो। राजू पाटे स्ट्राइक एंडवर, मृत्युंजयचा तारणहार। ओहो, इथे आतली कड आणि याच बरोबर या सामन्यावरती शिक्कामोर्तब जवळपास निश्चित केलेला आहे सिरसाट स्पोर्ट्सनं। देखिए, जीत को सुनिश्चित करने वाली ये गेंद थी। अगर बड़ा स्ट्रोक आता तो एक बार फिर यहाँ मौका मिलता अमराज मृत्युंजय टीम को। और पीछे देखिए योगेश पेटकर पूरी तरह से जी जान लगा के विकेट कीपिंग कर रहे हैं। ऐश्वर्या की बहुत अच्छी गेंद।